स्थित असणार आपलं श्री क्षेत्र रामपूर आणि अशा ह्या पवित्र पावन ग्रामामध्ये भगवान भोलेनाथांच्या जीर्ण मंदिराचा आपण केलेला हा जीर्णोद्धार त्या संबंधानं नवीन मंदिराची फार रेखीव उभारणी या ठिकाणी झालेली आहे आणि अशा भगवान महादेवांच्या लिंग प्राण प्रतिष्ठेचं औचित्य साधून सुरू असलेला आपला हा सुंदर असा नामयज्ञ त्या संबंधानं आपण शिवलीलामृत ग्रंथाचं पारायण केलं. मातृशक्तीनं विशेषत्वानं ह्या पारायणामध्ये विशेषाचा सहभाग नोंदवला. त्या पारायणाची परिसमाप्ती आज झालेली आहे. दीपवंदन या ठिकाणी पूर्णत्वाला गेलेलं आहे. त्या माध्यमातून ज्यांच्या लिंगाची स्थापना करायची त्या भगवान सदाशिवांचा महिमा आपल्याला कळावा हा भाव अंतःकरणामध्ये प्रविष्ट करून संयोजक मंडळाच्या माध्यमातून या शिवकथेचं झालेलं सुंदर असं या ठिकाणी आयोजन आहे आणि अशा शिवकथा निरूपणाची जबाबदारी ह्या सर्व संयोजक मंडळाच्या माध्यमातून आमच्याकडे सुपूर्द केलेली आहे. त्या संबंधानं सर्वांच्या दर्शनाचा प्रतिदिनी आम्हाला लाभ प्राप्त होतोय. गेली 3 दिवसापासून सुरू असलेल्या कथा नाम यज्ञाचं आजचं हे चतुर्थ क्रमांकाचा असणारं पुष्प आहे आणि चतुर्थ दिनाच्या कथा श्रवणासाठी पवित्र अशा भक्ती मंडपामध्ये उपस्थित असणाऱ्या सर्व शिवभक्तांच्या चरणारविंदावरती हा व्यासपीठ आम्ही प्रथमतः प्रणाम करतो. सिया राममय सब जग जानी करहु प्रणाम जोड़ी जुग पानी. भगवान सदाशिव ज्यांचं वर्णन आपण सर्वांनी श्रवण केलं. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य मच्छिंद्राने बोध गोरक्षासी केला गोरक्ष वळला गहिनी प्रती. आपल्या वारकरी संप्रदायाची असणारी परंपरा आणि त्या परंपरेतील असणारे पहिले जर गुरु जर कोण असेल ते भगवान आदिनाथ आहे, भगवान शंकर आहे. अशा भगवान भोलेनाथांपासून प्रत्यक्षामध्ये महाविष्णूंचं प्राकट्य झालं. आपण हे कालच्या कथेमध्ये सर्वांनी श्रवण केलं. ज्या वेळेला भगवान शिव आणि त्यांची असणाऱ्या अर्धांगिनी शिवा जिला म्हटलं जातं तिला शिवानी म्हटलं जातं. आनंद वनामध्ये विहार करत असताना भगवान भोलेनाथांच्या अंतःकरणामध्ये आता भाव निर्माण झाला की आपण अशा व्यक्तिमत्वाचं आता निर्मिती करणं महत्वाचं आहे जो या सृष्टीचं सर्व संचलन करेल आणि डावीकडील 10व्या अंगाला अमृत लावलं आणि त्याच्या माध्यमातून परमपुरुषाची उत्पत्ती झाली. ते म्हणजे भगवान विष्णूंचं प्राकट्य झालं. त्या भगवान विष्णूंचं काल आपण सर्वांनी पात्र रूपानं दर्शन घेतलेलं आहे. आता शौनक ऋषी आता सुतांना म्हणताय समजलं आम्हाला भगवान विष्णूंचं प्राकट्य कसं झालं ते भगवान शिवांपासून झालं हे आमच्या लक्षामध्ये आलं. आता त्या शिवलिंगात आणि शिवपूजनाचं महत्व आम्हाला जरा वर्णन करून सांगा. आणि मग त्यावेळेला सूतजी वर्णन करताय प्राप्त मानवी देहाच्या माध्यमातून जर आपल्याकडून जर शिवपूजन जर घडत नसेल तर ती एक प्रकारची असणारी आपल्या जीवनामध्ये हानी आहे मायबाप. तो महान दोष आपल्या जीवनामधला आहे. म्हणून ज्याला ज्याला शक्य असेल त्यानं काय केलं पाहिजे शिवपूजन केलं पाहिजे. बऱ्याचशा गावामध्ये प्रति सोमवारी काय केलं जातं महादेवाचा अभिषेक केला जातो. मला वाटतं ही प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर आपण सुद्धा असणार
प्रत्येक सोमवारी हे काय करून द्या, विभागून द्या, ज्याच्या माध्यमातून प्रत्येक सोमवारी काय होईल, अभिषेक होईल, महादेवाचं पूजन होईल. आणि ग्रामदेवता जर प्रसन्न जर असेल तर आपण ऐकलं महाराज, त्या गावाची भौतिक उन्नती होते, त्या गावाची आध्यात्मिक उन्नती होते, सांस्कृतिक उन्नती होते. त्यासाठी ग्रामदेवता प्रसन्न ठेवणं फार महत्वाचं आहे. म्हणून वर्षभरामध्ये 52 आठवडे असतात महाराज. फार नाही 52 परिवार जरी पुन्हा आले तर मला वाटतं आपला वर्षभराचा असारा तो उपक्रम नित्यानं असारा काय होईल, प्रति सोमवारी सुरू होईल. त्याच्यामध्ये एकच दाम्पत्य पाहिजे असं नाही महाराज, 2-2 दाम्पत्य म्हणा, 5-5 दाम्पत्य तेही अभिषेक करू शकताय. शिवलिंगाचं पूजन जर आपल्याकडून जर घडलं नाही तर समजून घ्यायचं आपण काहीतरी दोषी आहोत बरं. आणि जो सदैव शिवलिंगाचं पूजन करतो त्याला कुठल्याही प्रकारचं दुःख नाही, त्याचं आरोग्य उत्तम राहतं, त्याला सर्वत्र सफलता प्राप्त होते. आणि अशा व्यक्तिमत्वापासून केव्हाही दुष्कर्म घडत नाही असेही सुतजी शौनक ऋषींना वर्णन करून सांगताय. भगवान विष्णू, या भगवान विष्णूंनी काय केलं, सगळ्या देवतांना शिवलिंग दिले बरं पूजेसाठी. विश्वकर्म्याकडून या लिंगांची निर्मिती करून घेतली. कुणाला कोणतं लिंग दिलं त्याचं वर्णन शिवपुराणामध्ये आलं. इंद्राला पद्मराज मणी त्याच्यापासून निर्माण केलेलं शिवलिंग दिलं. कुबेराला सोन्यापासून निर्माण केलेलं शिवलिंग दिलं. धर्मराजाला पुष्कराज मण्यापासून निर्माण केलेलं शिवलिंग दिलं. वरुणाला श्यामपूर्ण, विष्णूला इंद्रनील मणी, ब्रह्मदेवालाही सोन्यापासून निर्माण केलेलं शिवलिंग. विश्वदेवाजवळ जे लिंग आहे ते चांदीपासून निर्माण झालेलं आहे. वसुगणापर्यंत जे लिंग पोहोचलं ते पितळापासून निर्माण झालेलं आहे. अश्विनी कुमारांकडे जे लिंग आहे ते मातीपासून निर्माण झालेलं आहे. लक्ष्मी मातेकडे जे लिंग आहे ते स्फटिकापासून निर्माण झालेलं आहे. आदित्याजवळ जे लिंग आहे ते तांब्यापासून निर्माण झालं. चंद्राजवळ असणारं लिंग मोत्यात आहे. अग्नीजवळ असणारं लिंग हे हिऱ्यापासून बनवलेलं आहे. बाणासुराजवळ असणारं लिंग हे पाऱ्यापासून बनवलेलं आहे. नागाजवळ असणारं जे लिंग आहे ते पोळ्यापासून बनवलेलं आहे. मयासुराजवळ असणारं जे लिंग आहे ते चंदनापासून निर्माण केलेलं आहे. योग्यांजवळ भस्मापासून निर्माण केलेलं लिंग आहे. यक्षाजवळ प्रत्यक्ष दह्यापासून निर्माण केलेलं लिंग आहे. छायादेवीजवळ पिठापासून निर्माण केलेलं लिंग आहे. देवीजवळ लोणीपासून तयार केलेलं लिंग आहे. सावित्रीजवळ रत्नापासून निर्माण केलेलं, आणि ब्राह्मण असणाऱ्या त्यांच्या स्त्रिया यांच्याजवळ मातीपासून निर्माण केलेलं शिवलिंग या ठिकाणी आहे. अशा शिवलिंगाची आपल्याकडून जर थोडी जरी सेवा घडली तरी सुद्धा त्याचं फल आपल्याला प्राप्त होतं. आणि मग ज्या वेळेला सुतजी म्हणतात थोडी जरी सेवा घडली तरी सुद्धा फल प्राप्त होत असेल, मग असा एखादा काही कथाभाग आहे का थोडी सेवा केली तरी सुद्धा भगवान सदाशिव प्रसन्न झाले म्हणे? हो, एक त्या संबंधाचा मी तुम्हाला इतिहास सांगतो असे सुतजी सांगतात बरं. आणि मग आता शौनक ऋषींना सुतजी एक अशी कथा सांगतात बरं. कांपिल्य नावाचं नगर आहे आणि अशा कांपिल्य नगरामध्ये यज्ञदत्त नावाचा हा ब्राह्मण, तो स्वतः असारा यज्ञ विद्या विशारद आहे. वेदांताचं त्याच्या ठिकाणी असणारं उत्तम असं ज्ञान आहे. राज दरबारामध्ये त्याला मान आहे. आणि राजाने स्वतःची असणारी मुद्रांकित असणारी एक अंगठी या यज्ञ दत्ताला भेट म्हणून दिलेली आहे. तो स्वतः असणारा सदाचारी आहे, चतुर आहे. आणि तो ज्या वेळेला न्याय निवाडा करायचा तो निरपेक्षपणे न्याय निवाडा करायचा बरं. खरं तर न्याय निवाडा करणाऱ्याने सुद्धा न्याय निवाडा करावा. कसा करावा? तो निरपेक्ष करावा बरं. आपण जर निरपेक्ष जर न्याय निवाडा जर केला नाही तर त्याचा दोष आपल्यालाही लागतो आणि आपल्या पितरांना सुद्धा दोष लागतो बरं. न्याय निवाडा करताना कसा करावा? सत्यवादी करावा बरं. एक प्रसंग आम्ही ऐकला होता. कावळ्यानं कोर्टामध्ये केस टाकली महाराज. काय केस टाकली? बगल्याची पत्नीची बगळी होती. कावळा म्हणला ती बगळी माझीच आहे बरं. आणि अशी केस कोर्टापर्यंत दाखल झाल्यानंतर न्यायाधीशाच्या समोर आता केस आली महाराज. कावळा म्हणायचा बगळी माझी आहे आणि बगळा म्हणायचा बगळी माझीच आहे बरं. सगळ्यांना माहिती होतं महाराज बगळी बगळ्याची नसून बगळी कुणाची आहे? बगळी ही बगळ्याचीच आहे. बगळी कावळ्याची नसून कुणाची आहे? ही बगळी बगळ्याचीच आहे बरं. सगळ्यांना ज्ञात होतं. आणि अशा न्यायाधीशांना ज्या वेळेला कावळ्यानं सांगितलं हे बघा आता तुम्ही आता न्याय निवाडा करणार आहात पण ऐका
तुम्हाला न्याय नाही द्यायचा, तुम्हाला फक्त काय करायचा, निकाल द्यायचा. बरं, न्याय देणं वेगळं आणि निकाल देणं वेगळं आहे. बरं, जिथं न्याय दिला जातो तिथं सत्यत्व महत्वाचं आहे, जिथं निकाल दिला जातो त्याच्यामध्ये सत्यत्व असं काही नाही. बरं, आणि मग न्यायाधीशाला त्या कावळ्यानं सांगितलं म्हणे, हे बघा न्यायाधीश साहेब, मलाही माहिती आहे बगळी ही माझी नसून बगळी ही बगळ्याचीच आहे, आणि तुम्हालाही माहिती आहे बगळी ही बगळ्याचीच आहे. सगळे जेवढे पक्षी या ठिकाणी एकत्रित जमले यांना सुद्धा माहिती आहे बगळी बगळ्याचीच आहे. पण आता तुम्ही निकाल देत असताना असा निकाल द्यायचा, बगळी बगळ्याची नसून बगळी कावळ्याची आहे. न्यायाधीश म्हणला त्याच्या बदल्यामध्ये मला काय भेटणार. आणि मग त्यावेळेला कावळ्यानं सांगितलं म्हणे, तुमच्या सगळ्या पितरांचं मी तुम्हाला दर्शन घडवतो. आणि प्रलोभन दाखवलं मला, कुणाला, न्यायाधीशाला प्रलोभन दाखवलं. आणि असा न्यायाधीश आता न्याय निवाडा करू लागला. न्यायाधीशानं सांगितलं, पुराणाचे ज्या वेळेला आपण दाखले पाहतो, सीता मातेचा रंग गौर रंगाच्या होत्या सीता माता, आणि भगवान प्रभू रामचंद्र हे सुद्धा श्याम वर्णाचे होते. बरं, निकाल द्यायचा ना मला. म्हणे राधेचा रंग सुद्धा गोराच होता, आणि भगवान श्याम सुंदराचा रंग कसा होता, काळा होता महाराज. म्हणून तर भगवंताला विचारावं लागलं होतं ना, यशोमती हो यशोमती मैया से बोले नंदलाला, राधा क्यों गोरी मैं क्यों काला. न्यायाधीशांनी सांगितलं, हे पूर्वीपासून चालत आलं, ही बगळी बगळ्याची नसून ही बगळी कावळ्याचीच आहे. न्यायाधीशानं काय दिला, निकाल दिला, मला न्याय दिला नाही. बरं, आणि आता न्यायाधीश बगळ्याला कावळ्याला म्हणू लागले, आता ठरल्याप्रमाणे मला माझ्या पितरांचं दर्शन घडव. त्यावेळेला कावळ्यानं सांगितलं, तुमच्या पितरांचं मी तुम्हाला दर्शन घडवतो, माझ्या सोबत चला. आणि असं कावळ्यानं न्यायाधीशाला आपल्या सोबत घेतलं. आणि गावाच्या बाहेर एक नाली वाहत होती महाराज, सगळ्या गावाची घाण त्याच्यातून वाहत होती. न्यायाधीशाला दुर्गंध येऊ लागला, असं नाकाला रुमाल लावला होता. म्हणे आणलं कुठं, म्हणे तुमच्या पितरांचं तुम्हाला दर्शन घडवायचं. बरं, त्या नालीपर्यंत नेलं, आणि त्या नालीमध्ये असे किडे काय वळवळ 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 करत होते. बरं, म्हणे हे जे किडे वळवळणारे दिसतात का तुम्हाला. न्यायाधीश म्हटले, मला दिसतात किडे. म्हणे हे तुमचे पितर आहे. बरं, न्यायाधीश साहेब म्हणले, हे कसं शक्य. आणि मग कावळ्यानं सांगितलं, म्हणे तुकोबारांच्या अभंग गात्यामध्ये प्रमाण आहे, लोभावरी ठेवणी हेत असत्य करी नीत करी पूर्वजा पतन, आणि नरकी किडे होती जाण, हे तुकोबारांचं प्रमाण आहे. म्हणून न्याय निवाडा करत असताना सुद्धा कसा करावा, निरपेक्षपणे करावा. आणि असा यज्ञदत्त हा निरपेक्षपणे न्याय निवाडा करत होता. आणि असा न्याय निवाडा करणारा यज्ञदत्त, त्याचा असणारा मुलगा होता महाराज, ज्याचं नाव गुणानिधी आहे. 8व्या वर्षी मुलाची मुंज झाली. आणि अशा मुलाला आता विद्या अर्जन करण्यासाठी गुरुग्रही पाठवलं. आणि अशा गुरुग्रही गेल्यानंतर खऱ्या अर्थानं त्यानं कुसंग केला. आणि कुसंग केल्यामुळे काय झालं, त्याच्या जीवनाची अधोगती झाली. जीवनामध्ये संगतीला फार महत्व आहे मायबा. संगत जर चुकली तर जीवनाचा घोटाळा आहे. चांगल्याचा संग जर कराल तर जीवनाचा उद्धार ठरलेला आहे. आणि दुर्जनाचा संग जर कराल तर जीवनाची अधोगती ही निश्चित आहे. शहाण्या माणसानं संगत करत असताना चांगल्या व्यक्तिमत्वाची संगत करावी. रामायणामधली कैकेयी सर्वांना माहिती आहे मायबा. एवढं प्रेम कैकेयीचं रामावरती होतं, एवढं प्रेम कैकेयीचं रामावरती होतं. अरे रामाचा चेहरा पाहायची, डोळ्याला पट्टी बांधून घ्यायची, मग आपल्या आसनावरती जाऊन विश्रांती घ्यायची. आणि सकाळ झाली का रामाच्या जवळच यायची, स्वतःच्या डोळ्यावरली पट्टी काढायची. त्याच रामाचा चेहरा पाहून दिवसभराच्या दिनचर्या करून कामाला प्रारंभ करायची महाराज. असं कैकेयीचं रामावरती प्रेम होतं. पण आज कोणी तिचं नाव घेत नाही महाराज. घेतं कोणी नाव. सर्वजण कैकेयीला दोष देतात महाराज. आपल्या गावामध्ये एखाद्या मावशीचं नाव कौशल्या असेल, बरं असू शकतं कौशल्या, बरं असलं तर तिने काय उभं राहू नका, पण असू शकतं. एखादीचं नाव काय असू शकतं, कौशल्य असू शकतं. एखादी कौशल्य असू शकते, एखादी सुमित्रा असू शकते, एखादी मांडवी असू शकते, एखादी श्रुतकीर्ती असू शकते ना महाराज. एखादी सुमित्रा असू शकते. पण मला वाटतं आपल्या गावामध्ये कैकेयी नावाची एकही माऊली नसेल, आहे का? नाही ना महाराज. कारण सर्वजण आपण कैकेयीला का देतो, दोष देतो. एवढं प्रेम
करणारी कैकई, पण हा तिच्या नावाचा धिक्कार का केला जातो? त्याला कारण फक्त एकच आहे, तिनं संगत मंथरेची केली म्हणून तिच्या जीवनाची अधोगती झाली. म्हणून जीवनामध्ये संगतीला फार महत्व आहे. कुसंगे नाडीला साधू दे साधू दे ते आमचे मित्र आहे बरं. तिकडं आपण कशीला गेलतो, त्यांच्याकडे वांगीला गेलतो ना आपण. ते विकास भाऊ त्यांच्याकडं सराईच्या कथेला होते. ज्या ग्राउंड वरती सैराट चित्रपटाची शूटिंग झाली तिथं कथा केली ना आपण. आणि तिथे एक मित्र आहे विकास भाऊ म्हणून, त्यांच्याकडे एक हिरा आहे बरं. हिरा ते म्हणले महाराज तुम्हाला हिरा पाहिजे का? कोण्या भक्तांनी त्यांच्या त्या मारुतीसाठी एक हिरा दिला महाराज. त्याची किंमत आहे 11 लाख रुपये बरं. 11 लाख रुपयाचा हिरा मारुतीला सप्रेम भेट दिलेला आहे. ते म्हणले तुम्हाला हिरा पाहिजे का? म्हणलं पाहून हिरा. असा मोठा डबा काढला महाराज. मी म्हणलं बराच मोठा हिरा असेल. एवढ्या मोठ्या डब्यातून एवढा, पुन्हा छोटा डबा काढला, त्याच्यातून एवढा 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 करता करता अशी छोटीशी डबी काढली. आणि मग ते डबीचं झाकण उघडलं. असं मलमली हिरव्या रंगाचं वस्त्र होतं, सोनेरी दोऱ्यानं असला त्याला वरून बांधलेलं होतं. आणि असा तो हातावरती ठेवला महाराज. ज्या वेळेला त्या सोनेरी दोऱ्याची चाडी काढ सोडली, 4 पदर 4 बाजूला झाले आणि तो हिरा आम्ही पाहिला. चिंचोका असो ना आपला चिंचोका, चिंचोक्याच्या साई सारखा तो हिरा होता. असा प्रकाशमान असा हिरा होता, तो आम्ही पाहिला. त्यांना म्हटलं हो एवढा छोटासा हिरा आणि ह्या हिऱ्याला एवढ्या 10 डब्यामध्ये ठेवण्याची काय गरज? आणि ते म्हणले मग महाराज तुम्ही तुकोबारांचा अभंग गाथा वाचला नाही का? एवढा कणकर असणारा हिरा, पण त्या हिऱ्याला जर ढेकणाचा संग जर झाला तर काय होतं? तो हिरा भंग पावला जातो. म्हणून आपण प्रमाण ऐकलं, कुसंगे नाडीला साधू तैसा, ढेकणाच्या संगे हिरा धो भंगला. चांगली माणसं त्यांचं जीवन सुद्धा अधोगतीला जातं. त्याचं कारण फक्त एकच आहे, जीवनामध्ये कुसंग घडला म्हणून त्यांच्या जीवनाची काय झाली? अधोगती झाली. तुकोबारा सर्वांना म्हणताय, तुका म्हणे सांगो
संगत कराल तुम्ही राजाची, राजा तुम्हाला त्याचा दास बनवेल. आणि संगत कराल तुम्ही सत्पुरुषाची, तर ते सत्पुरुष आपल्याला भगवंताची प्राप्ती करून देतील महाराज. मग आपण ठरवून घ्यायचं संगत कुणाची करायची. संग चुकला का मग घोटाळा होतो. बरं, एकच आसारा पावसाचा थेंब तो जर आपल्या ओंजळीमध्ये जर पडला तर पिण्याच्या योग्यतेचा होतो. तो जर घाणीवरती पडला तर आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. तो जर तापलेल्या तव्यावरती जर पडला तर त्याचं बाष्पीभवन होतं. तो जर सर्पाच्या मुखामध्ये जर पडला तर त्याचं काय होतं, विष होतं. आणि तो तर स्वाती नक्षत्रामधला असला आणि तो जर शिंपल्यामध्ये जर पडला तर त्याचा काय होतो, मोती होतो. एकच थेंब आहे पण त्याचा संग बदलला, परिणाम बदलला. हा असणारा गुणानिधी ज्याच्या वडिलांचं सर्वत्व असणारा बोलबाला आणि अशा गुणानिधीनं कुसंग केला, कुसंग केला. नको नको ते व्यसन त्याला त्या ठिकाणी लागले महाराज. आईला माहिती होतं पण त्याची माता त्याचे अपराध लपवत होती. बरं, आईनं सगळे लेकराचे अपराध आपले लपवायचे नसतात महाराज. काही अपराधाला जरूर आपण पोटामध्ये घ्या, पण ज्या दोषामुळे लेकराची अधोगती होणार असेल असे अपराध आपण पोटामध्ये घेऊ नका. त्यावेळेला त्याला ताडण केलंच पाहिजे. दृष्टांत लहानपणी शाळेमध्ये ऐकला होता महाराज. कोणी एका मोठ्या दरोडेखोराला फासावरती द्यायचं होतं. त्याला फासावर देण्याची तारीख निश्चित झाली होती, वेळ निश्चित झाली होती महाराज. आणि अशा दरोडेखोरला आता फासावरती द्यायचं त्याला उभं केलं आणि सहज त्या दरोडेखोरला विचारलं, म्हणे तुझी शेवटची इच्छा काय. तो म्हणला माझी शेवटची इच्छा फक्त एकच आहे, आता मला माझ्या मातेला भेटायचं, मातेला भेटायचं. आणि असा मातेच्या जवळ तो दरोडेखोर गेला ज्याला आता फासावर द्यायचं 10-5 मिनिटामध्ये. आई मला तुझ्या कानामध्ये काहीतरी सांगायचं. बरं, प्रत्येकाला वाटलं काहीतरी सिक्रेट असावं, काहीतरी गुह्य असावं असं प्रत्येकाला वाटलं. आणि त्यानं आईच्या कानाजवळ आपलं मुख नेलं आणि त्या मातेचा कान त्यानं आपल्या दातामध्ये पकडला आणि असा त्यानं मातेचा कान चावला महाराजांच्या मातेचा कान त्यानं तोडून काढला. माता आक्रोश करत होती. बाकीचे सर्व पाहणारे म्हणत होते, बावळाटा काही क्षणामध्ये आता तुला फासावरती जायचं आणि जाता जाता मातेला एवढ्या वेदना तू देतोस, का वेदना देतोस. त्यावेळेला त्यांना सांगितलं, आज मी जे फासावरती चाललो त्याला कारणीभूत जर कोण असेल ही असणारी माझी आई आहे. पहिली इयत्तेमध्ये असताना काय केलं मी, पहिली इयत्तेमध्ये असताना शेजारच्या मुलाच्या कंपास मधून त्याचं खुटरभर चोरलं आणि ते खुटरभर घेऊन मी घरी गेलो आणि आईला दाखवलं. त्यावेळेला तिनं माझ्या पाठीवरून हात फिरवला. दुसरी इयत्तेमध्ये मी कंपासीत चोरू लागलो. तिसरी इयत्तेमध्ये कुणाच्या वह्या चोरू लागलो. चौथी इयत्तेमध्ये कुणाचे नवनीत चोरू लागलो. असं करता 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 10वी इयत्तेपर्यंत शाळेमधल्या बऱ्याच असणाऱ्या टेबल खुर्च्या मी घरी आणल्या आणि अशी एक स्थिती निर्माण झाली. मी अट्टल दरोडेखोर झालो आणि आज मला फासावरती जावं लागतं. खुटरभर चोरलं ज्या वेळेला तिनं जर माझ्या पाठवून हात फिरवण्यापेक्षा तिनं जर एक माझ्या कानशिलामध्ये लावली असती तर आज मला फासावर जाण्याची गरज पडली नसते. मातेनं सगळे अपराध लेकराचे पोटामध्ये घ्यायचे नसतात. आणि असंच झालं ज्या वेळेला त्या यज्ञ दत्ताच्या पत्नीनं गुणानिधीचे सगळे अपराध काय घेतले, पोटामध्ये घेतले होते. त्याचा विवाहही संपन्न झाला होता आणि आईनं त्याला बऱ्याच वेळेला समजवण्याचा प्रयत्न केला महाराज, परंतु गुणानिधी आता ऐकण्याच्या स्थितीमध्ये नव्हता. बरं, आईच्या बोलण्याचा त्याच्यावरती कुठल्याही प्रकारचा परिणाम झाला नाही आणि ते जुगार खेळू लागले महाराज. जुगार खेळणं कळतं ना आपल्याला. मला वाटतं इकडे रामपूरला जुगार खेळणं माहिती नसेल. तुम्ही आसामध्ये बोलता हा नक्की आहे ना, वरती बोटं करूनच सांगितलं. ते असं जुगार खेळू लागलं आणि जुगारामध्ये हरल्यानंतर तो काय करायचा, घरातील वस्तू घ्यायचा, त्या घरातील वस्तूची विक्री करायचा. घरातील वस्तूची विक्री करू लागला आणि एक दिवस काय झालं, जी राजानं त्या यज्ञदत्ताला अंगठी दिली होती ती अंगठी त्यानं काढून ठेवली महाराज. कोणी वडिलांनी आंघोळ करत असताना आणि याची नजर असणाऱ्या त्या अंगठीवरती पडली आणि त्यानं ती अंगठी चोरली आणि अंगठी चोरली. एका जवाहराला त्यानं ती अंगठी विकून टाकली आणि अंगठी विकल्यानंतर जेवढा पैसा आला तेवढा तो त्या दुतामध्ये हरून गेला. इकडं वडिलांनी विचारलं माझी अंगठी कुठं आहे. त्यावेळेला त्या यज्ञदत्ताच्या पत्नीनं सांगितलं, तिच्या लक्षात आलं याची चोरी नेमकं गुणानिधीनच केली असेल आणि मग तिनं सांगितलं मी आता ती व्यवस्थित ठेवून दिलेली आहे. बरं, काही दिवस गेले महाराज आणि तो तासारा यज्ञदत्त त्या पेठीने जात असताना त्यानं ती अंगठी त्या जवाहराच्या बोटामध्ये पाडली. त्याच्यावर राजमुद्रा होती. त्यानं ओळखली ही माझीच आहे. बरं, यज्ञदत्तानं विचारलं ही अंगठी तुमच्याकडे आली कशी.
म्हणे तुमच्या मुलाला विचारा माझ्यापर्यंत आली कशी. म्हणे माझ्या मुलानं, म्हणे हो, हे अंगठीची त्यानं विक्री केलेली आहे आणि याच्यापासून मिळालेला जो काही पैसा आहे तो सर्वच्या सर्व दूतामध्ये हरून बसलाय. नुसती अंगठी नाही, आतापर्यंत अनेक गोष्टींची त्यानं इथं आणून विक्री केलेली आहे. तुम्ही तुमच्या पत्नीसाठी आणलेली साडी तिथे सुद्धा त्यानं विक्री केलेली आहे. आणि ज्या वेळेला यज्ञदत्ताला समजलं महाराज माझा मुलगा आज आघोरी कृत्य करतोय, असा यज्ञदत्त रागवला गेला. आणि यज्ञदत्त रागवलेला ही बातमी आता गुणानिधीपर्यंत दाखल झाली. आणि गुणानिधीने विचार केला आता माझे वडील मला मारणार, आणि त्या भयामुळे त्यानं आपलं गाव सोडलं महाराज. दूर कुठंतरी निघून जावं असं त्याच्या मनामध्ये विचार आला. आणि असा गुणानिधी ज्या वेळेला आता निघून गेलेला आहे, त्या गुणानिधीनं ज्या वेळेला गाव सोडलं महाराज, आणि पुढे प्रसंग असा घडला. हा असा यज्ञदत्त घरी गेला आणि स्वतःच्या पत्नीला विचारू लागला माझी अंगठी कुठं आहे, मी जे पिवळ्या रंगात तुला वस्त्र आणलं होतं ते वस्त्र कुठं आहे. ती खाली पाहू लागली महाराज. हा राग असताना यज्ञदत्ताला त्यावेळेला आला आणि त्या यज्ञदत्तानं प्रतिज्ञा करून टाकली आज मी दुसरा विवाह केल्याशिवाय जेवणारच नाही. त्यानं घर सोडलं आणि आता मला तो गुणानिधी भेटला पाहिजे. गुणानिधीनं गाव सोडलं होतं महाराज. आणि असा गुणानिधी ज्याला घरी जाण्याचं धाडस नव्हतं आणि तो आता ज्या वेळेला गाव सोडून चालला होता त्यावेळेला पश्चाताप करत होता. अरे माझ्याकडे आता धनही नाही, अरे ब्राह्मण कुळामध्ये जन्माला येऊन मी विद्यार्जन केलेलं नाही, माझं कोणी आता परिचित नाही आणि मी भ्रष्ट जीवन जगलो. आता त्याला पश्चाताप झाला. बरं नंतर पश्चाताप करू नका मायबा, अगोदर विचार करून आपण कोणतंही कृत्य केलं पाहिजे. प्रत्येक गोष्ट करण्याच्या अगोदर आपण काय करावा, विचार करावा. विचारा वाचून न पविदे समाधान, तुकोबारांनी सर्वांना सांगितलं. आणि आता विचार करतो काय करावं काय करावं. आणि एका वनामध्ये तो जाऊन दाखल झाला. सकाळपासून पाण्याचा थेंब घेतला नव्हता, अन्नाचा कण त्याला प्राप्त झाला नव्हता. सूर्यास्त झाला आणि अशा वनामध्ये तो गेला. त्या वनामध्ये एक भगवान सदाशिवांचं सुंदर असं शिवालय होतं आणि ते शिवालय त्यानं पाहिलं. असा शिवालयाच्या बाहेर तो बसला आणि त्या शिवालयाच्या बाहेर बसल्यानंतर काही शिवभक्त त्या शिवालयामध्ये होते आणि त्या शिवभक्तांचा आता भक्तिभावानं भगवान सदाशिवांचं भजन सुरू होतं. आवड तुला बेलाची हे भोळ्या शंकरा, हे भोळ्या शंकरा, हो हे भोळ्या शंकरा, हे भोळ्या महादेवा,
सर्व भक्त आता भगवान सदाशिवांचं स्तवन करताय. गुणानिधी झाडाखाली बसलेला आहे, त्यांचं भजन ऐकतोय. पाहता पाहता आता रात्र झाली महाराज, आणि मध्यरात्री त्यांचं भजन आता थांबलेलं आहे. सगळे भाविक भक्त आता त्याच मंदिराच्या सभा मंडपामध्ये झोपी गेले. दिवसभर त्याच्या पोटामध्ये अन्नाचा कण नाही, पाण्याचा थेंब नाही. प्रयत्न करून सुद्धा त्याला झोप लागत नव्हती महाराज, झोप लागत नव्हती. काय करावं काय करावं. आणि असा गुणानिधी मनामध्ये विचार करतो, आपण महादेवाच्या मंदिरामध्ये प्रवेश करूया आणि या शिवभक्तांनी काय प्रसाद जर त्यांच्या जवळ जर ठेवला असेल, आपण त्याचा स्वीकार करूया. आणि असा गुणानिधी निघाला. सभा मंडपामध्ये झोपलेले भक्त त्यांना त्यांच्या बाजूला जाऊ लागला. महादेवाच्या मंदिरामध्ये त्यानं प्रवेश केला. पण त्या लिंगाजवळ प्रसंग असा घडला होता. काय प्रसंग घडला होता? जो दिवा लावला होता ना, दिवा, त्या दिव्याची वात आता संपत आली होती आणि आता दिवा विझणार होता. याला फक्त काय प्रसाद मला प्राप्त होईल हे पाहायचं होतं महाराज. त्यानं विचार केला, हा दिवा जर विझला तर मला काहीच दिसणार नाही. स्वतःच्या अंगावरला कपडा त्यानं त्याच्यामधला थोडासा फाडला महाराज, आणि त्या कापडापासून त्यानं वात तयार केली आणि ती वात त्या दिव्यामध्ये ठेवली. आणि ती वात त्या दिव्यामध्ये ठेवल्यानंतर त्याचा आता प्रकाश जास्त पडला आणि त्यानं समोर त्या वेळेला तो प्रसाद पाहिला. प्रसाद उचलला आणि निघाला महाराज, घेऊन निघाला. प्रसाद प्राप्त झाला होता. त्याला वाटलं ज्या जागेवरती आपण बसलो होतो तिथं जाऊन त्या प्रसादाचं सेवन करूया. आणि असा प्रसाद घेऊन जात असताना झोपी गेलेल्या एका भक्ताच्या पायावरती त्याचा पाय पडला महाराज, आणि त्या भक्ताला जाग आली. कोणीतरी चोरानं या शिव मंदिरामध्ये प्रवेश केला. उठा, चोर आला, चोर आला. झोपलेले सर्वजण जागे झाले आणि असा गुणानिधी आता धावू लागला. सर्वजण त्याचा पाठलाग करत होते. चोर चोर म्हणून शिवभक्त ओरडत होते. गावातील ग्रामरक्षकांना सुद्धा ही वार्ता कळली महाराज, आणि सर्वजण धावत आले आणि अशा गुणानिधीला पकडलं होतं. आणि त्या गुणानिधीला पकडून सर्वजण मारत होते. हा म्हणत होता, मी कुठल्याही प्रकारचा अपराध केला नाही. आतापर्यंत माझ्याकडून अपराध घडले, इथून पाठीमागे माझ्याकडून भरपूर अपराध घडले, पण आज मी कुठल्याही प्रकारचा अपराध केला नाही. मला मारू नका, मारू नका. कोणीही त्याच्या ऐकण्याच्या स्थितीमध्ये नव्हतं महाराज. सर्वजण त्याला मारत होते. आणि असा गुणानिधी जरी गाव मारत होता, त्यानं आता डोळे मिटले आणि डोळे मिटून आता तो महादेवाला सांगू लागला, महादेवा, अरे सगळं गाव जरी मला आता दोषी समजत असला आजच्या तिथीला, पण आज मी कुठल्याही प्रकारचा दोष केला नाही हे तुला तर माहिती आहे ना. आणि त्या महादेवाचं स्मरण करत करत त्या गुणानिधीचा मृत्यू झाला. आणि मग त्याला नेण्यासाठी यमाचे पारसे झाले. यमाचे पारसे झाल्यानंतर तिकडून भगवान सदाशिवांचे सुद्धा दूत आले. ते म्हणले, गिराईक आमचं आहे. गिराईक तुमचं कसं? पाप कर्म करणारे गिराईक आमचं आहे. गुणानिधी ज्यानं पाप कर्म केलं, त्यावेळेला शिवभक्तांनी सांगितलं, जरी यानं संपूर्ण आयुष्य काय केलं, पाप कर्मामध्ये घातलं, पण शेवटच्या क्षणाला त्याच्याकडून लिंग पूजन झालं. कसं पूजन झालं? त्यानं तिथं त्या लिंगाचं पूजन करत असताना दीपदान केलं. आणि तेवढं त्याच्याकडून पुण्यात्मक कर्म घडल्यामुळं आम्ही त्याला नेण्यासाठी आलेलो आहोत. याला आम्ही घेऊन जाणार. आणि अशा गुणानिधीला विमानामध्ये बसवलं. भगवान सदाशिवांच्या जवळ नेलं. भगवान सदाशिवांचं ते दिव्य स्वरूप गुणानिधीनं पाहिलं महाराज. भगवान सदाशिव प्रसन्न झाले. माझ्या लिंगाजवळ येऊन तू दीपदान केलं म्हणून तुला आता शिवलोकामध्ये जागा प्राप्त होते. आणि अशा भगवान सदाशिवांनी त्याच्यावरती कृपेचा वर्षाव केला. आणि तो सारा गुणानिधी पुढे जाऊन काय झाला? कुबेर झाला. असं शिवपुराणामध्ये आपल्याला पाहायला भेटतं महाराज. फक्त लिंग पूजन करत असताना काय केलं? काय केलं? फक्त दीपदान केलं. आणि अशा दीपदानाचा परिणाम पापी गुणानिधीचा सुद्धा काय झाला? उद्धार झाला. असं लिंग पूजनाचं महिमान आहे महाराज. म्हणून आपण असं पूजन, ज्या लिंगाचा आपण आता प्राणप्रतिष्ठा करणार आहोत, ते पूजन आपल्याकडून प्रत्येक दिवस घडलं पाहिजे. निश्चित स्वरूपानं भगवान सदाशिवांची कृपा आपल्यावरती झाल्याशिवाय राहणार नाही महाराज. असे अनेक असणारे प्रसंग त्या ठिकाणी वर्णन करून सांगत असताना आता शौनकाधिकांनी स्वतःना प्रश्न विचारला. आता भोलेनाथांचं चरित्र तुम्ही आम्हाला बऱ्याचपैकी त्याच्यामधले काही मर्म सांगितले, काही महात्म्य सांगितले, पण भोलेनाथांच्या सोबत असणाऱ्या ज्या सती माता आहे, त्या सती मातेचं जरा चरित्र आता वर्णन करून सांगा बरं. आणि मग आता सुतजी सांगताय, जसा प्रश्न तुम्ही आम्हाला विचारला असाच प्रश्न एकदा नारदजींनी ब्रह्मदेवाला विचारला होता बरं. जे ब्रह्मदेव भगवान शिवांच्या डाव्या अंगातून प्रकट झालेले आहे,
उजव्या अंगातून भगवान विष्णूंची निर्मिती आहे, भगवान सदाशिवांच्या हृदयातून रुद्रांची निर्मिती झाली महाराज. आणि असंही असणारे ब्रह्म विष्णू महेश यांच्यावरती भगवान सदाशिवांनी जबाबदारी दिली होती. ब्रह्मदेवावरती सृष्टी करतात, विष्णूवरती पालन करतात आणि भगवान महेश जे आहे त्यांच्यावरती आसारा संहार करतात अशी जबाबदारी देऊन टाकली. आणि त्या ब्रह्मदेवापासून जे निर्माण झाले त्याच्यापासून मरीची, त्यांच्यापासून आत्री, त्यांच्यापासून पुलह, त्यानंतर पुलस्त, अंगिरा, कृतू, वशिष्ठ, नारद, दक्ष, भृगु अशा ऋषींची त्या ठिकाणी निर्मिती झाली महाराज. आणि त्यामध्ये असणाऱ्या मनापासून, त्या ब्रह्मदेवाच्या मनापासून एक कन्या निर्माण झाली जिचं नाव संध्या आहे. संध्येचं प्राकट्य झालं. दिवसात याची क्षीण व्हायची आणि सायंकाळच्या वेळेला तिचं सौंदर्य असं विशेष खुलून दिसायचं. आणि ही जी संध्या आहे त्या संध्येला पाहिल्यानंतर तिच्या सौंदर्यानं मुनिजन काय झाले, सर्वजण मोहित झाले. बरं, ब्रह्मदेवाच्या मनापासून आता कामदेवाचं सुद्धा प्राकट्य झालं महाराज. आणि अशा कामदेवाचं प्राकट्य झाल्यानंतर त्या कामदेवानं ब्रह्मदेवाला विचारलं, माझं कार्य काय मला सांगा बरं. कामदेव फार सुंदर होता, स्वर्णा समान असणारी त्यांची कांती, विशाल असणारा त्याचं वक्षस्थळ, सुंदर मुख आहे, सुंदर असणारी दंतपंक्ती, उत्तम असणारी नासिका, भ्रमरा समान असणारे त्याचे डोळे, काळे असणारे त्याचे केस, रेखीव बांधा, कमला समान असणारे त्याचे नेत्र आहे आणि हत्ती समान ज्याची चाल आहे. अशा कामदेवानं आता ब्रह्मदेवाला विचारलं, माझं कार्य मला आता तुम्ही सांगा, मी काय केलं पाहिजे. आणि मग ब्रह्मदेवानं सांगितलं, आपण आपल्या रूपानं आणि 5 बाणांनी स्त्री पुरुषांना मोहित करून या सृष्टीचं सनातन कार्य करावं. असं कामदेवाला कार्य आता ब्रह्मदेवाने सोपवलं. त्या कामदेवानं विचार केला, त्याचे वेगळे वेगळे नाव पडले. बरं, ब्रह्मदेवाचं चित्त ज्याला पाहून खरी अर्थानं मथलं म्हणून त्याचं नाव एक मनमत पडलं. बरं, त्याला कंदर्प सुद्धा म्हटलं जातं. आणि मग आता कामदेवानं विचार केला, आपण पहिली परीक्षा घ्यायची, कुणाची घ्यायची, आणि ब्रह्मदेवाचीच परीक्षा घेण्याचा विचार कामदेवाने केला. आणि अशा कामदेवाने 5 बाण सोडले. 5 बाण कोणते, रोचन, हर्षण, मोहन, शोषण आणि मारण असे 5 बाण सोडले. आणि तिथं जेवढे उपस्थित होते हे सर्वच्या सर्व ऋषी महाराज, हे सर्व ऋषी आणि ब्रह्मदेव यांच्या मनामध्ये त्या ठिकाणी कामभाव निर्माण झाला. आणि परिणाम असा झाला, ज्या संध्येचं प्राकट्य ब्रह्मदेवापासून झालं होतं त्या संध्येला पाहून सुद्धा ब्रह्मदेवाच्या मनामध्ये पाप बुद्धी निर्माण झाली. बाकीचे जे ऋषी होते ना, ती त्यांची आसार बहीण आहे, पण त्यांच्याही मनामध्ये तिच्याविषयी पाप बुद्धी निर्माण झाली महाराज. आणि सर्व आसार प्रकार आता धर्मानं पाहिला. हा धर्म सुद्धा ब्रह्मदेवाचा पुत्र आहे. आणि कामाच्या प्रभावाने हे सगळं झालं होतं महाराज. कामानं अनेकांना सतावलं. कालच आपण प्रमाण ऐकलं, त्या कामाला ज्ञानोबाने यडका म्हटलं महाराज. यडका असतो ना, यडका, तो यडका काय करतो, धडक मारतो महाराज, मारतो ना धडक, आची धडक मारतो. कोण एका कीर्तनामध्ये एक बाबा आले, ते त्यांचा यडका घेऊन आले. आणि तो यडका असा एखादा खांबापाशी बसवला होता आणि त्याच्या समोर असताना एक कीर्तनानं बघलं, ते असं डुकलं घ्यायचं. यडक्याला वाटलं नक्कीच मला काय देतंय, खुन्नच देतंय. आणि असं यडकानं पाहिलं, जसं त्याला झटका दिला, पुन्हा कीर्तनाला येणं त्यानं सोडून दिला. असा येडका तो येडकाच आहे महाराज. सांगावं लागलं ज्ञानोबारायांना, येडका मदान मदान केवळ पंचानन, शंकरा
या कामानं अनेकांना सतावलं महाराज. अर्जुनानं भगवंताला प्रश्न विचारला, अथकेन प्रयोक्तायं पापं चरित पुरुषाः. त्यावेळेला भगवंताने उत्तर दिलं, कामयेश क्रोधयेश रजोगुण समुद्भव. आणि अशा कामानं ब्रह्मदेवाला सुद्धा पछाडलं महाराज. आणि स्वतःची असारी कन्या, तिच्यावरती असारी वाईट दृष्टी ब्रह्मदेवाची पडली. सगळ्या ऋषींना सुद्धा कामानं सतावलं आणि भगिनी समान असाऱ्या संध्येवरती त्यांची पापाची दृष्टी पडली. भगवान शंकराचं आव्हान आता धर्मानं केलं महाराज. आणि असे भगवान शंकरजी त्या ठिकाणी प्रगट झाले आणि सर्वांकडे पाहून भगवान शंकर आता हसू लागले. ब्रह्मदेवाला सांगू लागले, अरे पाप बुद्धी निर्माण झाली तुमच्यामध्ये, ही तुमचीच नासारी कन्या आहे. ब्रह्मा कन्येशी धरू जाय शब्द साधुसंत महात्म्यांचे आहे. बरं, आपल्या मुखामध्ये वेद आहे, आपला विवेक कुठे गेला. आणि एका स्त्रीला पाहून सर्वांचं मन असं मलिन कसं झालं. ज्याचं मन स्त्रीवर आसक्त असा पुरुष असणारा हीन पुरुष आहे, असं भगवान सदाशिवांनी वर्णन केलं. बरं, शिवांचं बोलणं ऐकून आता ब्रह्मदेवाला घाम फुटला महाराज. आणि त्यांचा घाम खाली पडला आणि त्या घामापासून असणारे 64,000 अग्निपवा आणि 84,000 असणाऱ्या पितरांची निर्मिती झाली. बरं, त्याच वेळेला दक्षाला सुद्धा घाम फुटला महाराज. आणि अशा दक्षाला घाम फुटल्यानंतर त्याच्यापासून असणारे सर्व गुण संपन्न अतिशय सुंदर, जिचे सर्व अवयव कोमल आहे, तिचं सौंदर्य दिव्य आहे. आणि ती असणारी स्त्री दुसरी तिसरी कोण नाही मला, तिचं नाव आहे रती. आणि तिचं सौंदर्य पाहून त्या रतीचं सौंदर्य पाहिलं आणि ऋषींचं तेज खाली पडलं. त्यापासून पितरांची सृष्टी निर्माण झाली. ब्रह्मदेवाला कामदेवाचा राग आला महाराज. आणि त्या ब्रह्मदेवानं कामदेवाला सांगितलं म्हणे, अरे माझ्यापासून तुझी निर्मिती झाली आणि पहिला प्रयोग तू माझ्यावरतीच केला. जा, मी तुला शाप देऊन टाकतो. शिवनेत्रातील अग्नीनं तुझा भस्म झाल्याशिवाय राहणार नाही. बरं, स्वतःच्या मुलाला शाप देऊन टाकला ब्रह्मदेवानं. कामदेव शरण आला आणि असा शरण आलेला कामदेव म्हणू लागला, मला शापमुक्त करा, मी निरापराधी आहे. आणि मग ज्या वेळेला ब्रह्मदेवाला तो शरण आला त्यावेळेला सांगितलं म्हणे, ज्या वेळेला तुम्ही भस्म व्हाल त्यानंतर तुमचा काय होईल, विवाह होईल, त्यानंतर दुसरं शरीर प्राप्त होईल. बरं, आता कामदेव आणि रतीचा विवाह संपन्न झाला. मदन तथा कामदेव रती बरोबर आता आपल्या स्थानावरती निघून गेले. शौनकादी सुतांना त्या ठिकाणी विचारतात, महाराज त्या संध्येचं पुढं काय झालं ते सांगा. म्हणे, अशी संध्या तपश्चर्या करण्यासाठी चंद्रभाग नावाचं तीर्थ आहे, ज्या स्थानावरती गेली आणि तिथं जाऊन तिनं तपश्चर्या केली. आणि अशी तपश्चर्या केल्यानंतर तिनं देहत्याग केला आणि ती असणाऱ्या मेधाती तिच्या घरी प्रगट झाली, जिचं नाव अरुंधती आहे. आणि अशा अरुंधतीचा विवाह वशिष्ठांबरोबर संपन्न झाला. आता सुतजी सांगताय, जेव्हा भगवान शिवजींनी ब्रह्मदेवाला सर्वांच्या समोर काय केलं, ताडण केलं, रागवले, तेव्हापासून ब्रह्मदेव विचार करताय का म्हणे, ज्या भगवान शंकरांनी माझा अपमान केला
त्याच्या मनावर एक कामभाव कसा निर्माण करायचा असा विचार ब्रह्मदेव करू लागले बरंच. आणि असा विचार करत असताना ते विचार करतात ते स्त्रीचा स्वीकार कसा करतील, आणि जोपर्यंत ते एखाद्या स्त्रीचा स्वीकार करणार नाही तोपर्यंत आता मी निवांत बसणार नाही महाराज. ती प्रतिज्ञा होती ना, कोणाची काय प्रतिज्ञा, कोणाची काय प्रतिज्ञा, ब्रह्मदेवाने ही प्रतिज्ञा करून टाकली. बरं, तोपर्यंत आता मला मी निवांत बसणार नाही. ते कोणती तरी प्रतिज्ञा होती ना, कोणत्या कुळाचा नाच केल्याशिवाय शेंडीला गाण बांधणार नाही, आहे ना प्रतिज्ञा. कोणाच्या काय प्रतिज्ञा, कोणाच्या काय प्रतिज्ञा महाराज. एक जण व्यसन करणार असं होतं, आणि नेमकं त्या दिवशी गावामध्ये व्यसनमुक्ती वर बोलणारे कीर्तनकारांचं कीर्तन होतं. बरं, आजच्या दिवशी संयोजकांनी सांगितलं, हे बघा उद्याचे कीर्तनकार जे आहे ते व्यसनमुक्तीवरती बोलणार आहे. एका माऊलीच्या पतीला जरा छंद होता, तिनं सकाळपासून सांगितलं आज आपल्याला कीर्तनाला जायचं. बरं, आज आपल्याला कीर्तनाला जायचं. दिवसभर चालू होतं, तो म्हणला येतो आज कीर्तनाला. आणि ते कीर्तनाला आलं आणि असं समोर बसलं. त्या माऊलीचं लक्ष कीर्तनकारापेक्षा स्वतःच्या पतीवर जास्त होतं. किती प्रेमानं कीर्तन ऐकतंय, आणि ते कीर्तन ऐकत होतं. कीर्तनकार सांगत होते, दारू गाजा मत पिओ यारो अक्कल गुम हो जाती है, अपने कमर का दाम खर्च कर मोह को मटकिया लगती है. अनेक पद्धतीने कीर्तनकार समजावून सांगत होते महाराज. ते असं समोर बसलेलं होतं, ऐकत होतं. आणि ज्या वेळेला त्या माऊलीचं लक्ष आपल्या पतीकडेच होतं, कीर्तन पूर्णत्वाला गेलं. आणि कीर्तनावरून पाठीमागे जात असताना त्या माऊलीने विचारलं, म्हणे आजचं कीर्तन ऐकल्यानंतर काही तुम्हाला वाटलं का? म्हणे आजचं कीर्तन माझ्या मनाला फार भावलं, आणि आजचं कीर्तन ऐकल्यानंतर आता मी प्रतिज्ञा केलेली आहे. पत्नीला वाटलं आजचं कीर्तन नक्की आपल्या पतीला भावलं. म्हणे तुम्ही प्रतिज्ञा केली, पण काय प्रतिज्ञा केली मला जरा सांगाल तर बरं होईल. नाही, आजचं कीर्तन ऐकल्यानंतर मी आता पक्की प्रतिज्ञा केली. सांगा ना स्वामी तुम्ही काय प्रतिज्ञा केली? आणि मग तो म्हणला आजचं कीर्तन ऐकल्यानंतर आता मी प्रतिज्ञा केली, उद्यापासून कीर्तनाला यायचं नाही. म्हणजे अशी प्रतिज्ञा काय कामाची म्हणतात. तशी ब्रह्मदेवाची प्रतिज्ञा सुद्धा आपणही प्रतिज्ञा करावी. तरुण मुलांनी प्रतिज्ञा करावी, व्यसन सोडण्याची प्रतिज्ञा करावी महाराज. व्यसन सोडण्याची प्रतिज्ञा करावी, तरुणांनी प्रतिज्ञा करावी. कशाची प्रतिज्ञा करावी? जीवनामध्ये भगवत भक्ती करावी, ही प्रतिज्ञा करावी. तरुणांनी प्रतिज्ञा करा, आपल्या जीवनामध्ये ज्येष्ठ श्रेष्ठांची काय घडावी, सेवा घडावी, ही प्रतिज्ञा आपण करा. आणि त्याही पुढे प्रतिज्ञा जर करायची असेल तर देश सेवेची प्रतिज्ञा करा. सांगा अशी प्रतिज्ञा करा, हम जिएंगे और मरेंगे, हे वतन तेरे लिए दिल दिया है जान देंगे, वतन तेरे लिए हो दिया है जान देंगे, वतन तेरे
फार महत्वाचं आहे मायबाप. देश सेवेची प्रतिज्ञा करा, राष्ट्र सेवेची प्रतिज्ञा करा, ज्येष्ठ श्रेष्ठांच्या सेवेची प्रतिज्ञा करा, जीवनामधल्या आसारा दुर्गुणाचा त्याग करण्याची प्रतिज्ञा आपण करणं फार महत्वाचं आहे. या कथेच्या दरम्यान आपण अशी जर प्रतिज्ञा जर कराल तर निश्चित स्वरूपाने ही कथा आपली सफल झाली असं आपण त्या ठिकाणी समजलं पाहिजे महाराज. अशी प्रतिज्ञा आपण केली पाहिजे. पण ब्रह्मदेवाची प्रतिज्ञा काही विशेष आहे महाराज. जोपर्यंत एखाद्या स्त्रीवरती भगवान शिव आसक्त होत नाही तोपर्यंत मला चैन भेटणार नाही असा विचार ब्रह्मदेवाने केला महाराज. काय करावं काय करावं. आणि आता त्या भगवान ब्रह्मदेवाने आता आदिशक्तीचं काय केलेलं आहे, स्मरण केलेलं आहे. आणि आदिशक्तीचं स्मरण केल्यानंतर आदिशक्ती प्रसन्न झाली आणि ब्रह्मदेवाला अनुकूल असं वरदान देऊन आदिशक्ती आता अंतर्धान पावले. बरं त्या ब्रह्मदेवानं दक्षाला सांगितलं. बरं आदिशक्तीनं सांगितलं होतं मी दक्षाच्या घरी प्रगट होईल आणि मग आता ब्रह्मदेवाने दक्षाला सांगितलं एक काम करावं लागेल, तुला आता तपश्चर्या करावी लागेल. बरं हा दक्ष आता तपश्चर्या करण्यासाठी निघाला. क्षीरसागराच्या उत्तर तीरावरती जाऊन त्यानं जगदंबेचं स्मरण करण्याला प्रारंभ केला महाराज. त्यानं वायुभक्षण करून 3000 वर्ष आराधना केली. बरं प्रत्यक्ष कालिका त्या ठिकाणी प्रगट झाली जी सिंहावरती आरूढ आहे, श्यामवर्ण आहे, अंगकांती, 4 भुजा आहे, नीलकमल आणि हातामध्ये जिचा खड्ग आहे, असक्त असणारे नेत्र आहे आणि मोकळे जिचे तिने सोडलेले केस आहे. असा दक्षच्या आदिशक्तीला आता वारंवार नमस्कार करून सांगू लागला की भगवान शिवांचं पत्नी होण्यासाठी कोण तयार होईल. त्यावेळेला आदिशक्तीनं सांगितलं मी तुमच्या घरी प्रत्यक्षामध्ये प्रगट होईल आणि मी भगवान सदाशिवांचा स्वीकार करेल. बरं असं दक्षाला आशीर्वाद त्या आदिशक्तीनं दिलेला आहे. आणि आता दक्ष सांगत होता खरं तर भगवान शिवांचा स्वीकार करण्याचं सामर्थ्य हे केवळ तुमच्यामध्येच आहे, म्हणून तुम्ही माझ्या घरी प्रगट होणार आहात. पुन्हा पुन्हा दक्ष आदिशक्तीच्या त्यांना रविंदावरती नतमस्तक होत असताना त्या कालिकेनं आता आशीर्वाद दिलेला आहे आणि सांगितलं मी तुमच्या घरी कन्या रूपानं प्रगट होईल. असा दक्ष आहे. त्या दक्षाला त्या आदिशक्तीनं सांगितलं बरं भगवान सदाशिवांच्या प्राप्तीसाठी मी खरतर तपश्चर्या करेल आणि ती खरतर तपश्चर्या करून भगवान सदाशिवांना प्राप्त करून घेईल असं ज्या वेळेला सांगितलं. आणि आता सुतजी सांगताय दक्षाला वर देऊन आता ती आदिशक्ती आता अंतर्धान पावली महाराज. त्या दक्षाचा विवाह प्रजापती विश्वाची आसारी कन्या आसिग्नी बरोबर आता पूर्णत्वाला गेला. त्या आसिग्नी पासून दक्षाला 10,000 मुलं झाले. बरं त्यांचं नाव ठेवलं हरियश्वर. हरियश्वर नाव ठेवलं. तपश्चर्या करण्यासाठी नारायण सरोवराच्या किनाऱ्यावरती जाऊन दाखल झाले. तिथं नारदजी भजन करत गेले महाराज. आणि नारदजी भजन करत गेल्यानंतर नारदजींनी त्या 10,000 पुत्रांना उपदेश केला. म्हणे हा मानव देह प्राप्त झाला हा पुन्हा पुन्हा प्राप्त होणार नाही. याचं जर तुम्हाला जर सोनं जर करायचं असेल नित्य प्रभू नाम चिंतन करा, नित्य ध्यान करा, कारण मानव देह पुन्हा पुन्हा प्राप्त होत नाही. बरं हो मनुष्य जन्म अनमोल रे मिट्टी में ना घोल रे अब तो मिला है फिर न मिलेगा कभी नहीं कभी नहीं रे. अब तो मिला है फिर न मिलेगा कभी नहीं कभी नहीं कभी नहीं हो अब तो मिला है फिर न मिलेगा कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. अब तो मिला है फिर न मिलेगा कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. तू बुलबुल है पानी का मत कर जोर जवानी का सोच समझ कर चलना रे बंदे पता नहीं जिंदगानी का. तू बुलबुल है पानी का मत कर जोर जवानी का सोच समझ कर चलना रे बंदे पता नहीं जिंदगानी का. सबसे मीठा बोल रे मिट्टी में ना घोल रे. अब तो मिला है फिर न मिलेगा कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. अब तो मिला है फिर न मिलेगा कभी नहीं कभी नहीं कभी नहीं
व्रत भूखे जाया कर सांझ सवेरे बैठक मेहनत का कछोल रे मिट्टी में ना धोल रे मेहनत का कछोल रे मिट्टी में ना धोल रे अब तो मिला है फिर न मिलेगा कभी नहीं कभी नहीं कभी नहीं अब तो मिला है फिर न मिलेगा कभी नहीं कभी नहीं कभी नहीं अब तो मिला है फिर न मिलेगा कभी नहीं कभी नहीं कभी नहीं अब तो मिला है फिर न मिलेगा कभी नहीं कभी नहीं अब तो मिला है फिर न मिलेगा कभी नहीं कभी नहीं कभी नहीं अब तो मिला है फिर न मिलेगा कभी नहीं कभी नहीं कभी नहीं अब तो मिला है फिर न मिलेगा कभी नहीं कभी नहीं कभी नहीं कभी नहीं कभी नहीं गोपाल कृष्ण भगवान मनुष्य जन्म नमोल रे मिट्टी में ना घोल रे अब तो मिला है फिर न मिलेगा कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे एक दृष्टांत तुकोबांनी सांगितला मी फक्त त्याचा विस्तार करतो पुण्या गावामध्ये एक अंध व्यक्ती राहत होता बरं अंध व्यक्ती अंध कळतो ना आपल्याला असा अंध व्यक्ती राहत होता आणि अशा अंध व्यक्तीचा काही विवाह होत नव्हता पण तरी सुद्धा त्याचा विवाह झालाच महाराज शंका येईल आपल्याला विवाह होत नव्हता पण कसा झाला एकाची कटत नव्हती याला भेटत नव्हती असा योग जोडून आला आणि आता विवाह संपन्न झाला असा विवाह संपन्न झाला पत्नी बिचारी त्याला सात्विक प्राप्त झाली पण या अंधाला छंद होता काय छंद होता माणसामध्ये बातल्या बातल्या वाद लावून देणं हा त्याला छंद होता बरं असतो ना छंद महाराज कुणाला कशाचा छंद एका मावशीला असा मोबाईलवर बोलण्याचा छंद होता 2ला फोन आला का 4ला बंद व्हायचा 5चा फोन 7ला बंद व्हायचा 10च्या फोनला नक्की 12 वाजायचे आणि असं तिथं दिवसांदिवस चाललं आणि एक दिवस बरोबर तिनं 1 वाजता फोन आला काकाला माहिती होता आता हा फोन किती वाजेपर्यंत चालणार मावशीला फोन आला होता आणि मग त्यांच्या पतिदेवांना माहिती होता हा फोन किती वाजेपर्यंत चालणार 3 वाजेपर्यंत चालणार पण तिनं तो फोन 1 तासातच ठेवून दिला मग तिच्या पतिदेवाला मोठं आश्चर्य वाटलं ते म्हणले का रे रोज 2-2 तास बोलते ना फोन 1 तासातच कसा तुझा आटपला ती म्हणजे आजही 2 तास बोलले असते बरं का पतिदेव म्हणले मग झालं काय नाही आजही 2 तास बोलले असते पतिदेव म्हणले मग नेमकं झालं काय तिनं सांगितलं अहो आजही 2 तास बोलले असते पण आजचा रॉंग नंबर होता म्हणून 1 तास बोलले आहे ना कोणाला कशाचा छंद कोणाला कशाचा छंद लागावा त्या अंध व्यक्तीला छंद होता महाराज माणसामध्ये वाद लावून देण्याचा छंद होता छंद एकच लावा माझे मना छंद नित्य गोविंद गोविंद मनाला गोहाची छंद गोविंद त्या अंध व्यक्तीला छंद होता वाद लावून देण्याचा त्याची पत्नी बिचारी ते वाद मिटवायला जायची महाराज बऱ्याच दिवस असं चाललं आणि एक दिवस एक कुठून तरी वाद लावून आलं आणि वाद लावल्यावर ते घरी आलं असं निवांत झोपलं पण जिथं वाद लावला ना त्या लोकांना कळलं हे सगळं या अंध व्यक्तीने केलंय आणि ते लोक या माऊलीच्या दारामध्ये आले त्या पत्नीला धमकावलं हे बघ आता जर तुझा पती जर आमच्या गल्लीमध्ये जर आला तर त्याचा एक पाय तिथं राहिलं त्याला एका पायाने इकडे यावं लागेल बरं ती बिचारी किती दिवस सहन करणार महाराज तिला फार स्वतःच्या पतीचा राग आला एवढा राग आला आणि अशी धावत निघाली पती निवांत झोपला होता आणि असा पती झोपलेला असताना जशी धावत गेली टोकाची भूमिका तिने उचलली महाराज आणि जशी धावत गेली तशी त्याच्या कमरेमध्ये लात मारल्याबरोबर ते खाली पडलं बरं त्यानं ओळखलं महाराज लात कोणाची आहे बरं ज्याला त्याचे पोट कळतात महाराज त्यानं ओळखलं लात कोणाची आहे एक जण असं चप्पलच्या दुकानामध्ये गेलं त्या दुकानदाराला म्हणलं हो माझ्या पत्नीच्या मागची जरा चप्पल असली तर द्या दुकानदार म्हणले पत्नी कुठे म्हणे पत्नी घरी आहे मग माप किती आहे म्हणे पाठीवरती ताजं ओटलेलं आहे तेवढं मोठून घ्या तेवढं आहे ना
तिनं ज्या वेळेला याच्या पाठीमध्ये लात मारली हे खाली पडलं. हा म्हणला हिनं जर लात जर मारली असेल तर आता थांबायचंच नाही. आणि लगेच त्यानं भगवी पताका घेतली, महाराज खांद्यावरती घेतली, निघालं. कोणत्या दिशेनं? चला हो पंढरीसी जाऊ, जीवाच्या जीवाला पाहू, जीवाच्या जीवाला पाहू, जीवाच्या जीवाला पाहू. पंढरपूरच्या दिशेने निघालं. कोण निघालं? लक्षात आहे ना कोण निघालं? ज्याच्या पाठीमध्ये लात पडली. बहुतेक जणांचा असा आहे महाराज, संसाराची लात जोपर्यंत पाठीमध्ये पडत नाही तोपर्यंत देव बहुतेकांना आठवत नाही महाराज. हा त्या पाठीमागला भाव असावा. चाललं आणि जाता जाता त्याच्या पायाला काहीतरी अडथळा निर्माण झाला म्हणून ते खाली पडलं. पण अडथळा का निर्माण झाला म्हणून ते असं चापसायला लागलं तर त्याला असा काट लागला महाराज. त्यानं तो काट असा पक्का पकडला आणि तो वरती उभारला. एक चरवी निघाली. त्याच्यावरला कपडा त्यानं अलगदपणे बाजूला केला. अंध होता ना. आणि त्यानं त्या चरवीमध्ये हात घातला. काठोकाठ चरवी नाण्यानं भरलेली होती. ते नाणी स्टीलचे थोडेच होते. स्टीलचेही नव्हते, जर्मनचेही नव्हते, तांब्याचे तर अजिबात नव्हते महाराज. नवे नवे चांदीचे सुद्धा नव्हते. मग कशाचे होते? सोन्याचे होते महाराज. आणि असे सोन्याचे नाणे होते. त्यांना असं खणखण वाजून पाहिलं. आता विचार करा, ज्याला चरवीभर सोनं प्राप्त झालं त्यानं आता पुढे पंढरपूरला जावं का घरी यावं? आपण काय केलं असतं? शिंदे मामा तुम्ही काय केलं असतं? खरं सांगा, काय केलं असतं? खरं तर गेलं पाहिजे ना. कुठं गेलं पाहिजे? तिथे जाऊन तो काय करू शकतो? अन्नदान करू शकतो. तिथे जाऊन तो वेगळ्या वेगळ्या प्रकारचं मंदिरासाठी योगदान देऊ शकतो. पण त्यानं विचार केला, चरवीभर सोनं प्राप्त झाल्यानंतर लगेच त्यानं पिछेमूड केली महाराज. आणि घरी आलं आणि दरवाजावरची थाप मारली. पत्नीने विचारलं कोण? म्हणे मीच आहे. ती म्हटली मला माहिती आहे तुमची धाव कुठपर्यंत आहे, या आतमध्ये. आणि दरवाजा उघडला, आतमध्ये घेतलं आणि त्यानं ते चरवीभर सोनं तिच्या हातामध्ये दिलं. आणि सोनं पाहिल्यानंतर तिचे डोळे आश्चर्यानं असे विस्करले महाराज. आणि ती पतीला विचारू लागली, म्हणे का हो एवढं चरवीभर सोनं तुम्हाला कसं प्राप्त झालं? हा म्हणला, अगं वेडे, हा सगळा तुझ्या पायाचा प्रसाद आहे. तुझ्या पायाच्या प्रसादानं हे सगळं प्राप्त झालं. मग ती म्हणली, तुम्हाला आंघोळीसाठी गरम पाणी बनवू का? तुम्हाला गोड गोड स्वयंपाक बनवू का? सांगा नेमकं तुम्हाला काय पाहिजे, काय तुमची इच्छा? हा म्हणला, आता माझी फक्त एकच इच्छा. पत्नी म्हणली, लवकर सांगा तुमची काय इच्छा? हा म्हणला, माझी एकच इच्छा. पत्नी म्हणली, लवकर सांगा काय इच्छा? हा म्हणला, आता माझी फक्त एकच इच्छा.
आता मी पुन्हा पलंगावरती जाऊन झोपणार, तू पुन्हा रागारागाने धावत येणार. थोडाफार अंदाज आला तुम्हाला? आला ना? असे पुन्हा रागारागाने धावत येणार, आणि जसे रागाने धावत येणार तसे पुन्हा माझ्या कमरेमध्ये लाथ मारणार. मी पुन्हा झेंडा उचलणार, पुन्हा पंढरपूरच्या दिशेने जाणार, आणि पुन्हा दुसरं चरवीभर सोनं मी पाठीमागं घेऊन येणार. आता पुन्हा त्याला चरवीभर सोनं प्राप्त होणं शक्य आहे का? ते त्याला दुर्लभ आहे महाराज. अंध व्यक्तीला धनाची चरवी प्राप्त होणं जितकं दुर्लभ आहे, तितका मानव देह प्राप्त होणं दुर्लभ आहे. आंधळ्याचे पायी धनाची चरवी आणि आघटित देवी घडो आले, या प्रमाणाचा फक्त विस्तार केला महाराज. तसे नारदजी त्या हयश्वाला सांगू लागले, 10,000 दक्षाच्या पुत्रांना सांगू लागले, मानव देह अनमोल किमतीचा आहे, याच्या माध्यमातून साधना करा. आणि नारदजींच्या उपदेशाने ते विरक्त झाले, आणि ते असणारे आता 10,000 पुत्र निघून गेले महाराज. नंतर दक्षाने 1,000 पुत्र निर्माण केले. त्यांचं नाव ठेवलं शबलस्व. तेही नारायण सरोवरावरती तपश्चर्या करण्यासाठी गेले. नारदजींनी त्यांनाही उपदेश केला, त्यांनाही वैराग्य प्राप्त झालं, तेही निघून गेले. आणि मग आता दक्षाला समजलं हे सगळं नारदामुळे घडतंय, आणि अशा दक्षाने नारदाला शाप देऊन टाकला, जा एका जागेवर तुम्ही थांबणार नाही बरं. म्हणून नारदजी तेव्हापासून नित्य भ्रमंती करताय. दक्षाने त्यांना दिलेला तो शाप आहे. आणि असे या दक्षाने आता 60 सुंदर कन्या उत्पन्न केल्या महाराज. 60 कन्या आता दक्षाला झाल्या बरं. त्याच्यामधल्या 10 कन्या धर्माला देऊन टाकल्या, 13 कन्या कश्यपाला देऊन टाकल्या, 27 कन्या चंद्राला देऊन टाकल्या. चंद्राला 27 पत्न्या होत्या. चंद्राला 27 पत्न्या होत्या. तेच असणारे नक्षत्र आपल्याला पाहायला भेटतात महाराज. त्यानंतर असणाऱ्या भूतगणाला 2 देऊन टाकल्या, अंगिरसाला 2 देऊन टाकल्या, कुशाश्वाला देऊन टाकल्या, आणि अरिष्ट नेमीला 4 कन्या देऊन टाकल्या. अशा असणाऱ्या कन्या आणि दक्ष आणि आसिकनी यांनी आता भगवतीचं ध्यान त्या ठिकाणी केलं महाराज. आणि असं भगवतीचं ध्यान करत असताना प्रत्यक्ष भगवती प्रकट झाली महाराज. आकाशातून पुष्पवृष्टी झाली, आणि आता प्रत्यक्षामध्ये त्याच असणाऱ्या दक्षाच्या घरी सतीचं काय झालं, प्राकट्य झालं महाराज. अशी सती प्रकट झाली बरं. आणि जी प्रकट झाल्यानंतर सर्वत्र आता आनंद आहे, उत्साहाचं वातावरण आहे. दक्षाकडून सर्वांना दानधर्म करण्यात आला, आणि अशी सती आता लहानची मोठी होऊ लागली. आणि तिच्या मनामध्ये इच्छा आहे, आता आपण भगवान शंकराचा स्वीकार केला पाहिजे. आणि आपली इच्छा तिनं आपल्या मातेजवळ व्यक्त केली. आणि आता मातेनं सांगितलं, बाळा त्यासाठी तुला तपश्चर्या करावी लागेल. आणि अशी सती आता भगवान भोलेनाथांची पूजा करू लागली महाराज. कशी पूजा करते ऐका. कोणत्या कोणत्या महिन्यामध्ये तिनं कशी कशी पूजा केली त्याचं वर्णन आलं. आश्विन महिन्यामध्ये प्रतिपदेला, षष्टीला आणि एकादशीला तिने शिवपूजन केलं. गुळ, भात आणि मिठाचा नैवेद्य भगवान भोलेनाथांना दाखवला. मार्गशीर्ष वद्य अष्टमीला तीळ, जवस आणि तांदूळ याचा नैवेद्य भगवान भोलेनाथांना दाखवला. पौष शुद्ध पौर्णिमेला जागरण केलं, सकाळी स्नान केलं. त्यानंतर फाल्गुन वद्य चतुर्दशीला बेलाच्या फळानं शिवलिंगाची पूजा केली. चैत्र शुद्ध चतुर्दशीला पळस आणि दवना यांच्या माध्यमातून भगवान भोलेनाथांच्या लिंगाची पूजा केली. वैशाख शुद्ध चतुर्दशीला तिळाचा हार घेतला आणि भातानं शिवपूजा केलेली आहे बरं. त्यानंतर ज्येष्ठ शुद्ध पौर्णिमेला मालतीच्या फुलानं शिवलिंगाची पूजा केली. आषाढ शुद्ध चतुर्दशीला काळे वस्त्र परिधान करून मालतीच्या फुलानं शिवलिंगाचं पूजन तिनं केलेलं आहे. श्रावण शुद्ध अष्टमी आणि श्रावण शुद्ध चतुर्दशीला पवित्र वस्त्र परिधान करून यज्ञ पवित्र होऊन भगवान सदाशिवांचं पूजन केलं. आणि भाद्रपद वद्य त्रयोदशीला फुलं व फळे यांनी आता लिंगाचं पूजन केलेलं आहे. प्रत्येक मासामध्ये शिव आराधनेमध्ये आता सती मग्न आहे महाराज. आणि आता ब्रह्म आणि सावित्री त्याबरोबर विष्णू आणि लक्ष्मी आता तिथे तपश्चर्या पाहण्यासाठी आले बरं. आणि आता ब्रह्मदेव आणि विष्णू त्या सतीला विनंती करताय, आपण काय केला पाहिजे, भगवान सदाशिवांबरोबर विवाह केला पाहिजे बरं. विवाह केला पाहिजे. आणि ते सारे ब्रह्मदेव, सावित्री आणि आता हे सर्वजण शिवांच्या जवळ आले महाराज. आणि त्यांना सुद्धा सांगू लागले, काय सांगू लागले, तुम्ही सुद्धा विवाह केला पाहिजे. भगवान शिवांनी सांगितलं, विवाह एक बंधन आहे आणि अशा बंधनामध्ये मला पडण्याची इच्छा नाही बरं. बरेच जण सांगतात बरं, विवाह म्हणजे एक प्रकारचं रिंगण आहे. आणि जेवढे जेवढे रिंगणाच्या बाहेर आहेत त्यांना वाटतं केव्हा रिंगणात प्रवेश करावा. आणि ज्यांनी ज्यांनी प्रवेश केला बहुतेकांचं म्हणणं असं आहे, कशाला डोकं लावलं. प्रत्येकाचा अनुभव वेगळा वेगळा आहे. हे एक असणारं रिंगण आहे. आणि असंच झालं,
शिवांनी सांगितलं मला बंधनामध्ये पडायचं नाही, विवाहाविषयी माझ्या अंतकरणामध्ये अभिरुची नाही, पण आता आपण म्हणताय म्हणून मी विवाहासाठी तयार आहे बरं, असं भगवान सदाशिवांनी सांगितलं. म्हणे पण ऐका, ज्या स्त्रीवर माझा विवाह तुम्ही करू इच्छिताय तिनं माझं तेज काय केलं पाहिजे, सहन केलं पाहिजे बरं. जेव्हा मी योग साधना करेल, जेव्हा योग साधना करेल तेव्हा ती योगिनी असली पाहिजे, जेव्हा मी कामासक्त होईल तेव्हा ती कामिनी असली पाहिजे. तिनं सदैव माझ्या चिंतनामध्ये रत असावं, माझ्या चिंतनामध्ये विघ्न आणल्यास तिचा मृत्यू निश्चित आहे. आणि 6वा नियम सांगितला, तिनं जर माझ्या बोलण्यावरती जर अविश्वास जर ठेवला, परिणाम मी तिचा काय करणार, त्याग करून टाकणार, असं ज्या वेळेला नियमावली सांगितली. आणि भगवान शिवांचं बोलणं ऐकून आता ब्रह्मा आणि विष्णू प्रसन्न झालेले आहे. आपण ज्या पत्नी विषयक असणाऱ्या अटी या ठिकाणी सांगितल्या त्या सर्व तशी एक स्त्री आमच्या पाण्यामध्ये आहे. आपण सतीशी विवाह करून काय करा, त्रैलोक्य सनात करा, असं ब्रह्मदेव आणि विष्णू आता भगवान शिवजींना विनंती करतायत महाराज. आणि भगवान शिवांनी आता सांगितलं तुमची जशी इच्छा असेल तसंच मी करेल. आणि ते भगवान शिव आता सतीच्या समोर प्रगट झाले. आणि आता त्या सतीनं भगवान सदाशिवांना पाहिलं महाराज. गौर वर्ण आहे, यांचे 5 मुख आहे, प्रत्येक मुखाला त्रिनेत्र, मस्तकावरती असणारा चंद्र, नील वर्ण असणारे भगवान सदाशिव त्यांना ज्या वेळेला पाहिलं, ज्यांच्या 4 हातामध्ये, एका हातामध्ये त्रिशूल आहे, एका हातामध्ये ब्रह्म कपाल आहे, एका हातामध्ये एक हात वर देण्यासाठी आहे, एक हात अभय देण्यासाठी आहे महाराज. आणि सर्व अंगाला ज्यांनी भस्म लावलेलं आहे असं सतीनं पाहिलं. सतीनं त्यांना नमस्कार केलेला आहे. आणि भगवान शिवांनी विचारलं काय पाहिजे. सती आता लाभलेली आहे महाराज. आणि त्यावेळेला भगवान सदाशिव सतीला म्हणतात, हे बघ तू माझी पत्नी झाली पाहिजे बरं. आणि ज्या वेळेला सदाशिवांचे हे शब्द सतीनं ऐकले तिथं सर्व अंग आता रोमांचित झालं. तिच्यासाठी तो खऱ्या अर्थानं आनंदाचा क्षण होता. शंकराविषयी तिच्या मनामध्ये आता प्रेम वाटू लागलं. तिच्या मनामध्ये भगवंता शंकराविषयी प्रेम आता वृद्धिगत होऊ लागलं. आणि आता सतीनं सांगितलं माझ्या पित्याशी बोलणं करून विवाहविधीनं तुम्ही माझा काय करा, स्वीकार करा महाराज. आणि आता भगवान शिव कैलासामध्ये त्या ठिकाणी गेलेले आहे. ब्रह्मदेवाला पाचारण केलं आणि ब्रह्मदेवाला मध्यस्थी घातलं महाराज. मध्यस्थी महत्वाचं आहे बरं. लग्न जमत असताना मध्यस्थी पाहिजे महाराज. आणि अशा मध्यस्थाने विवाह ब्रह्मदेवाला पाठवलं. त्यांच्या माध्यमातून तो विवाह काय झाला, निश्चित झाला. आणि अशा भगवान शिवांचा विवाह करत असताना त्यावेळेला भगवान शिवांचा शृंगार केला. त्याचं वर्णन गोस्वामीजींनी रामायणामध्ये केलं बरं. शिवई शंभुगन करई सिंगारा, शिवधाम तुकाल रघुपति राघव बरोबर 9:05 त्यांचा विवाह संपन्न झाला महाराज. असा विवाह संपन्न झाला. ते भगवान शिव आणि सती आता कैलासावरती जाऊन दाखल झाले. ऐका सर्वजण ऐका. कैलासावरती गेले आणि पुढे प्रसंग असा घडला. आता शौनक ऋषींनी सुतांना प्रश्न विचारला, जी दक्ष कन्या असणारी सती आहे, जिचा विवाह भगवान शिवांबरोबर पूर्णत्वाला गेला, आम्ही असं ऐकलं भगवान शिवांनी त्या सतीचा त्याग केला. का तिचा त्याग केला आम्हाला जरा सांगा. आणि मग आता सुतजी त्याचं उत्तर देत आहे. म्हणे एक दिवस शिव आणि सती हे वृषभावर बसून त्रैलोक्य पाहण्यासाठी निघाले. आणि असं त्रैलोक्य पाहत असताना प्रसंग असा घडला. त्यावेळेला जगाताना एक 14 वर्षाच्या वनवासाला आलेला होता. आणि राम आणि लखनला ज्या वेळेला पाहिलं, भगवान सदाशिवांनी पाहिलं, त्या राम लखनला पाहिल्यानंतर सदाशिवांनी रामाला नमस्कार केला. जय सचिदानंद जग पावन. सतीनं विचारलं, काय विचारलं म्हणे का, सतीनं विचारलं
म्हणे तुम्ही कोणाला नमस्कार करताय? त्यावेळेला भगवान सदाशिवांनी सांगितलं, सती हे जे आराध्य दैवत आहे ना भगवान प्रभू रामचंद्र, मी त्यांना नमस्कार करतोय बरं. सती म्हणली, हे कसलं आराध्य दैवत आणि हे कसलं ब्रह्म जे स्वतःच्या पत्नीच्या ओळखामध्ये काय करतंय? झाडाला कवटाळतंय बरं, झाडाला कवटाळतंय. हे कसलं ब्रह्म? भगवान शिव सांगत होते. सतीचा त्याच्यावरती विश्वास बसत नव्हता महाराज. खरं तर संशय घ्यायचा नसतो. आपण कालच ऐकलं, संशय उनी थोर अनेक पाप नाही घोर. पतीच्या वचनावरती विश्वास ठेवला पाहिजे आणि पती बरोबर केव्हा वाद घालायचा नसतो. येईल पुढे त्या ठिकाणी प्रसंग येईल मला. पतिव्रतेचे नियम सुद्धा पुढे येणार आहे बरं. काही आशा बांधतात, आशा बांधतात, आशा बांधतात. एक आपल्या पतीबरोबर अशी भांडू लागली, अशी भांडू लागली महाराज, आणि त्या भांडणामध्ये पती बेशुद्ध झाले आणि ते बिचारा खाली पडलं बरं. आणि ते खाली पडल्याबरोबर हिनं कोणाला तरी बोलावलं, म्हणे मदतीला या, आणि उचललं तर दवाखान्यामध्ये नेलं. आणि दवाखान्यामध्ये नेल्यानंतर डॉक्टरनी आसारा त्याचा हात आपल्या हातामध्ये घेतला. आणि ज्या वेळेला हात हातामध्ये घेतला, डॉक्टर म्हणले, अहो हे तर गेले. कोणाला सांगितलं? तिला सांगितलं महाराज. म्हणे हे गेले, आणि ते प्रत्यक्षात गेले नव्हते महाराज. ती म्हणे आता माझं पती थांबले, माझे पती गेले, पती गेले असं म्हणत होती. आणि हे शुद्धीवरती आलं, आणि हे शुद्धीवरती आल्यानंतर हे म्हणू लागलं, अगं माझं ऐक, मी आहे. ती म्हणली, तुम्ही शांत बसा, डॉक्टर काय खोटं बोलतील का? डॉक्टर खरं बोलतात आहे ना. पती बरोबर केव्हा वाद घालायचा नसतो. त्या सतीनं भगवान सदाशिवांना सांगितलं, म्हणे अहो जे स्वतःच्या पत्नीच्या वियोगामध्ये आता फिरतय आणि तुम्ही त्यांच्या पाया पडताय, तिघांना समजावणं कठीण आहे महाराज. शेजारीला, आपल्या शेजारी जो परिवार राहतो त्यांनाही समजावणं कठीण आहे. त्याच्यानंतर पुढे सांगितलं, आपल्या परिवारातील सदस्य यांनाही समजावणं फार कठीण आहे. आणि त्याच्या पुढे आणखी सांगितलं महाराज, स्वतःच्या पत्नीला समजावणं हे सुद्धा फार कठीण सांगितलं. भगवान भोलेनाथ सांगतायत, अरे सती कुठल्याही प्रकारचा संशय अंतकरणामध्ये ठेवू नको. हे प्रत्यक्षामध्ये आराध्य देवर भगवान प्रभू रामचंद्रजी आहे. तू नमस्कार कर. सती म्हटली नाही, मला संशय आहे. आणि मग भगवान भोलेनाथ म्हणतात, तुला जर संशय असेल तू स्वतः जाऊन परीक्षा घे. जो तुम्हारे मन अति संदेहो जाई नकी न करी झाले हो. जो तुम्हारे मन अति संदेहो जाई करी झाले हो. तब लगे बैठ अहम बठाचारी, तब लगे तुम आहे मोगी पाई. श्री राम जय राम जय जय राम. 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 आणि अशी सती भगवान प्रभू रामचंद्रजींची परीक्षा पाहण्यासाठी गेली महाराज. भगवान प्रभू रामचंद्र झाडाला कवटाळत होते. सीते सीते म्हणून हाक मारत होते. लखनजी भाभी भाभी म्हणून हाक मारत होते. रावणाने सीतेचं अपहरण केलेलं होतं आणि त्या सीतेच्या शोधार्थ आता दंडकारण्यामध्ये भगवान प्रभू रामचंद्र आणि लखनजी असताना सती गेली महाराज. आणि अशा सतीनं जात असताना केलं काय? तिनं केलं, कुणाचं रूप धारण केलं? सीतेचं रूप धारण केलं. आणि अशी त्यांच्या समोर उभी राहिली. लखननं ओळखलं, जरी भाभीच्या वेशामध्ये आहे पण ही सती आहे. जिथं नोकर ओळखतो तिथं मालकाला ओळखण्यासाठी कालावधी थोडाच लागणार. भगवान प्रभू रामचंद्रजींनी ओळखलं महाराज. आणि असे भगवान प्रभू रामचंद्र सीतेच्या रूपामध्ये असाला सतीच्या जवळ आले आणि असा भगवंतांनी प्रणाम केला. बरं, जोरी पाणी प्रभू की न प्रणाम, असा नमस्कार केला. आणि नमस्कार करून भगवंतांनी विचार केला, भगवान सदाशिव माझे पिता आहे आणि ही त्यांची आसारी अर्धांगिनी सती ही माझी माता आहे. आणि त्यावेळेला भगवान प्रभू रामचंद्रजींनी सतीला हाक मारली, ये माई म्हणून हाक मारली. मग तिचं एक नाव पडलं ना महाराज. काय नाव पडलं? यमाई नाव पडलं ना. पडलं ना नाव. नाथांना सांगावं लागलं, शकून सांगावयाले यमाई माझा, शकून सांगावयाले यमाई माझा, शकून सांगावयाले यमाई माझा, शकून सांगावयाले यमाई माझा.
भगवान प्रभू रामचंद्र म्हणतायत हे माई, पण आई काय बोलत नाही, ऐकताय ना सर्वजण. तिथं एक नाव पडलं यमाई, आई बोलत नाही. म्हणून प्रभू रामचंद्र म्हणले बोल आई, आणि किती झाली बोलाई. मग ती आपल्या गावामध्ये आहे, मार्ग आहे ना आपल्या गावामध्ये, ती दासारी बोलाई आहे. आणि आता भगवान प्रभू रामचंद्र म्हणताय पित्याला सोडून या वनामध्ये तुका आई, म्हणून तिथं एक नाव पडलं तुकाई, एक नाव तिथं तुकाई पडलं. आणि आता भगवंत म्हणतात माते या निर्जन अरण्यामध्ये पित्याला सोडून तू आलेली आहे, या निर्जन अरण्यामध्ये थांबू नको, तू जा तू जा तू जा. आणि तिथं एक नाव पडलं तुळजा, पडलं ना, तुळजा भवानी माझे आई, तुळजा भवानी आई, हा माझे आई, तुळजा भवानी आई. गाडी मारता त्याचे गुडघे बोलत असतील ते आपल्या जागेवर 2 मिनिट उभं राहू शकताय. नंतर तिला पाहता एक प्रत्येका समोर होईल. हा ताली ताली ताली, हा हा हा. आई उठे गंगा बाई, 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 उठे गंगा बाई. तुळजा भवानी आई, माझे आई, तुळजा भवानी आई. भक्तांचा नावाला पार्वती ग, तुळजा भवानी आई. उठे गंगाबाई, उठे गंगाबाई, तुळजा भवानी माझे आई.
तिचे वेगळे वेगळे नाव आहे. ती सगळ्यांवरती प्रसन्न होते. तिचं मन मोठं आहे. म्हणून तर म्हटलं जातं, अरे मोठ्या मनाची माय अंबिका माझी, मोठ्या मनाची, मोठ्या मनाची ही बोलाई माझी, मोठ्या मनाची, सगळ्यांनी आपले हात उंच करा. मोठ्या मनाची ही बोलाई माझी, मोठ्या मनाची, मोठ्या मनाची माय अंबिका माझी, मोठ्या मनाची, यमाई, तुकाई, भोलाई असे नाव पडले. आणि आता सतीला समजलं महाराज का भगवंतानी मला ओळखलं. सती पाठीमागे गेली. भगवान शिवांनी ओळखलं. सीतेच्या रूपामध्ये गेली म्हणजे हिच्याशी प्रापंचिक संबंध ठेवणं चुकीचं ठरेल. भगवान सदाशिव ध्यान करताय. 87,000 वर्ष तपश्चर्या केली. शिव समाधीतून बाहेर आले. सतीला समजलं. शेजारचं आसन उचललं. भगवान सदाशिवांनी समोर ठेवलं. सतीचं शरीर कृश झालेलं होतं. आणि त्याच वेळेला दक्षानं काय केलेलं होतं, एका यज्ञाचं आयोजन केलं होतं महाराज. आणि जे यज्ञाचं आयोजन केलेलं आहे, यज्ञकुंड दक्षानं निर्माण केलेलं आहे. आणि आता देवदेवता आता त्या दक्षाचा वाजपेयी नावाचा यज्ञ आहे. कणकल नावाच्या क्षेत्रामध्ये तो यज्ञ संपन्न होणार आहे. आणि त्या दिशेनं आता अनेक देवदेवता जाऊ लागले. कैलास पर्वतावरती आता ते विमान उतरलं. सतीनं विचारलं, चाललाय कुठं? म्हणे तुमच्या वडिलांच्या घरी यज्ञ आहे, तुम्हाला नाही यायचं. सतीनं जरा वेळ मारून नेला. कारण सतीनं सांगितलं म्हणे आमच्या यांना थोडं आवरण्यासाठी कालावधी लागतो ना, आम्ही पाठीमागून येतो, तुम्ही पुढे चला. आणि माहेराला यज्ञ आहे म्हटल्यानंतर त्या मुलीला कसं आता सासरला थांबावं असं वाटेल महाराज. कारण मुलीला माहेर फार प्रिय आहे. बरं आहे ना, प्रिय, फार प्रिय आहे. पूर्वीच्या काळी मुलीला नेण्यासाठी काय असायची? बैलगाडी असायची ना, बैलगाडी असायची. ती मुलगी बैलगाडीमध्ये कशी बसली त्याच्यावरून लक्षात घ्यायचे माहेरला चालली का सासरला चालली. ती मुलगी जर गाडी वाहनाच्या जवळ बसून अशी पुढे जर पाहत असेल, समजून घ्यायचं तिचा प्रवास आता माहेराच्या दिशेने आहे. बरं, तिचा चेहरा जर प्रसन्न जर असेल तर समजून घ्यायचं ती आता माहेराच्या दिशेने चालली. आणि ती मुलगी त्या गाडीमध्ये बसून पाठीमागे जर पाहत असेल तर समजून घ्यायचं आता माहेराहून पुढे निघाली, सासरला निघालेली आहे. त्याच्यावरून ओळखलं जात होतं. पण आता पुढेही पाहिलं जात नाही, मागे पाहिलं जात नाही. मोटरसायकल पाहिलं तर तिसरीकडेच पाहिलं जात असे. त्याच्यावरून अंदाज लावणं जरा कठीण आहे महाराज. पण पूर्वीच्या काळी मुलींना एवढं माहेर प्रिय आहे. बहिणाबाईंचे शब्द आहे. बरं, हो आज माहेराला जाण झाली गपहाट. आली आहे डोळ्या पुढं माझ्या माहेराची वाट. माहेराला
माहेर फार प्रिय आहे, माझिया माहेरा. एखादं पाखरू जरी दिसलं तरी तू सुद्धा म्हणते जा रे जा पाखरा. असं सतीचं माहेर आहे. तिचे वडील आहे दक्ष या ठिकाणी आपल्या समोर दिसत आहेत महाराज. हातात तलवार घेऊन ते दक्षच आहे महाराज. कोणी जर गडबड केली तर मग ऐका सर्वजण. आणि त्यानंतर त्यांची आसारे अर्धांगिनी दक्षांची पत्नी जिचं नाव आसिकनी आहे ते सुद्धा त्यांच्या सोबत आहे. दक्षाच्या आसाऱ्या उर्वरित कन्या या ठिकाणी उपस्थित आहे. आणि अशा दक्षानं यज्ञात आयोजन केलेलं आहे महाराज. आणि या दक्षानं सर्वांना निमंत्रण दिलं होतं, पण भगवान सदाशिवांना आणि सतीला निमंत्रण दिलं नव्हतं. का निमंत्रण दिलं नव्हतं? या दक्षाला पद प्राप्त झालं प्रजापती. आणि असं सभेमध्ये आलं महाराज. सगळे देवदेवता उठून उभे राहिले, पण दोघ जण खाली बसून होते. बरं, दोघ जण खाली बसून होते. कोण कोण? एक आचार्य ब्रह्मदेव खाली बसून होते, दुसरे भगवान सदाशिव खाली बसून होते. बरं, दक्षानं विचार केला ब्रह्मदेव बसू द्या, ते माझे वडील आहेत, त्यांनी मला नमस्कार केलाच पाहिजे असं काय नाही. पण हा शिव म्हणजे माझा जावई आणि जावयानं माझा अवमान केला. आता ह्या अपमानाचा मी बदला घेतला पाहिजे महाराज. दक्षानं पाहिलं नाही कोण कोण उभे राहिले. तसे बरेचसे कीर्तनकार सुद्धा महाराज आपल्याला असे पाहायला भेटत आहेत. कोण पाया पडले यांच्याकडे त्यांचं लक्ष कमी आहे, पण कोण बिगर पाया पडता गेलं त्यांच्याकडे लक्ष जास्त आहे. बरं, तसंच झालं महाराज. यज्ञ त्या ठिकाणी दक्षाचा होणार आहे. जे यज्ञ ज्यांच्या हातून सफल होणार आहे ते ऋषी महात्म्यांचे या ठिकाणी आगमन होते महाराज. टाळी वाजून त्यांचंही आपण काय करा, स्वागत करा. आणि असे ऋषी महात्मे आल्यानंतर दक्ष त्यांना त्या ठिकाणी म्हणतो या आता हा यज्ञ तुमच्या हातून आम्हाला सफल करायचा आहे. पण दक्षानं विचार केला होता, फक्त एकच विचार केला होता, माझ्या जावयाला आता कमी लेखायचं आहे. आणि अशा दक्षाने या यज्ञाचं आयोजन केलं महाराज. हरिद्वार नावाचं क्षेत्र आहे, शिवभक्त त्याला हरिद्वार म्हणतायत. आणि त्या क्षेत्रामध्ये कणकण क्षेत्रामध्ये दक्षाचं आयोजन आहे. दक्ष आणि त्याची आसारी पत्नी खऱ्या अर्थानं त्याचे काय आहे यजमान त्या ठिकाणी आहे महाराज. ऐका, असे यजमान त्या ठिकाणी आहे. आणि आता प्रसंग लक्षात घ्या. इकडं सती काय करते, भगवान सदाशिवांच्या जवळ गेली महाराज. तिला समजलं माझ्या वडिलांच्या घरी यज्ञ आहे. यज्ञाला प्रारंभ झाला बोलते आश्वास. आणि असा यज्ञ सुरू झाला महाराज. आणि ज्या वेळेला सती आता भगवान सदाशिवांच्या जवळ गेली आणि ती भगवान सदाशिवांना म्हणते स्वामी मला असं वाटतं माझ्या वडिलांच्या घरी यज्ञ आहे, तिथं मी गेलं पाहिजे. बरं, सगळ्यांनी सूत्र लक्षात ठेवा महाराज. सूत्र लक्षात ठेवा. काय सूत्र सांगितलं भगवान सदाशिवांनी? जिथं मान नसेल, जिथं सन्मान नसेल अशा ठिकाणी बिगर बोलवता जायचं. एखाद्यानं जर वैयक्तिक कार्यक्रमामध्ये आपल्याला जर जाणून बुजून निमंत्रण देण्याचं जर टाळलं असेल तर अशा ठिकाणी आपण बिगर बोलवता जाऊ नका. पण परमार्थिक कार्यामध्ये निमंत्रणाची वाट पाहूच नका महाराज. या संयोजक मंडळाने एवढं सुंदर आयोजन केलं ना या यज्ञाचं. निमंत्रणाची आपण वाट पाहू नका. निमंत्रणाची तुका म्हणे ते न पाचारिता जावे. अशा ठिकाणी बिगर बोलवता आपण गेलं पाहिजे. आणि अशी सती ज्या वेळेला म्हणते मी गेलं पाहिजे, भगवान सदाशिव सांगत होते बिगर बोलवता जायचं नसतं. जिस घर में आदर भाव नहीं उस घर पे जाना ना चाहिए. घर में आदर भाव नहीं उस घर पे जाना चाहिए. जिस घर में आदर भाव नहीं उस घर पे जाना चाहिए. घर के आदर भाव नहीं घर पे जाना चाहिए. चाहे बेटा कितना प्यारा हो, चाहे बेटा कितना प्यारा हो. मधून बरोबर रस्ता करा, सरळ रस्ता करा. आपण शाळेमध्ये जर गेला तर बरोबर आता मधून सरळ रस्ता तयार करा. सरका थोडं थोडं महिला मंडळ सरका. इकडला 2-3 महिला इकडे सरका म्हणजे सरळ. इकडं सरका, इकडला 2-3 महिला तिकडे सरका. सरका तिकडे. काही सूत्र आपण लक्षात ठेवा. झाला रस्ता, बसा आता खाली बसा तुम्ही. झाला रस्ता झाला, बसा काय. हा हा
लक्षात ठेवा महाराज, सूत्र फार सर्वांना कामाचे आहे. स्वतःचा मुलगा कितीही आपल्याला प्रिय असू द्या, चाहे बेटा कितना प्यारा हो, चाहे बेटा कितना प्यारा हो, उसे सिर पे बिठाना ना चाहिए, उसे सिर पे बिठाना ना चाहिए. दूसरा सूत्र ऐका, चाहे बेटी कितनी लाडली हो, चाहे बेटी कितनी लाडली हो, उसे घर घर घूमना ना चाहिए, घर घर घूमना चाहिए. जिस माँ ने हमको जन्म दिया, माँ ने हमको जन्म दिया, दिल उसका दुखाना ना चाहिए, दिल उसका दुखाना ना चाहिए. जिस पिता ने हमको पाला है, पिता ने हमको पाला है, उसे कभी रुलाना ना चाहिए, उसे कभी रुलाना ना चाहिए. चाहे कितनी अमीरी आ जाए, कितनी अमीरी आ जाए, अभिमान दिखाना ना चाहिए, अभिमान दिखाना ना चाहिए. चाहे कितनी गरीबी आ जाए, कितनी गरीबी आ जाए, प्रभु को भुलाना ना चाहिए. जिस भजन में राम का नाम नहीं, उस भजन को गाना चाहिए. जिस घर में आदर भाव नहीं, उस घर में जाना चाहिए, उस घर पे जाना ना चाहिए, उस घर में जाना चाहिए. पर काही ठिकाणी बिगर बोलवता जावं. मित्रांना मित्राकडे जाताना निमंत्रणाची वाट पाहू नका. शिष्यानं गुरुग्रही जात असताना निमंत्रणाची वाट पाहू नका. आणि मुलानं तथा मुलीनं माता पित्याकडे जात असताना निमंत्रणाची वाट पाहायची नसते. आणि प्रभू कार्यामध्ये भक्तांना निमंत्रणाची वाट पाहायची नाही. बरं, सती म्हणली मग बरोबर आहे, जसं नसलं निमंत्रण तरी चालेल पण मी जाणार. आणि अशा नंदिकेश्वरांना आता भगवान शिवांनी सतीच्या बरोबर दिलं महाराज. आणि अशी सती आता यज्ञ मंडपाच्या दिशेने त्या ठिकाणी येत आहे. यज्ञाला यजमान म्हणून आता आशिकली आणि दक्ष त्या ठिकाणी उपस्थित आहे महाराज. ज्यांच्या हस्ते हा यज्ञ सफल होणार आहे ते ऋषी महात्मे. आणि आता सती त्या ठिकाणी आली महाराज. एकदा सतीसाठी प्रेमानं जोरदार टाळी वाजवा. निश्चित सती नाही, नंदिकेश्वरासाठी सुद्धा त्या ठिकाणी टाळी वाजवा. की एक अधिक एक बरोबर एकच आहे बरं, सर्वांनी लक्षात ठेवा. जरी दोन असले पण ते एक होऊन आपल्या समोर उपस्थित झालेले आहे नंदिकेश्वर. आणि असे नंदिकेश्वर आहे. सती आली महाराज. आणि सती आली आणि सगळ्या या दक्षाने सर्वांना ताकीद दिली होती महाराज. हा दक्ष आपल्या जागेवरती उभा राहिला. दक्ष आपल्या जागेवरती उभा राहिलेला आहे. हातामध्ये दक्षाचा तलवार आहे महाराज. आणि असा दक्ष हातामध्ये तलवार घेऊन सर्वांना सांगणार आहे, बघा सर्वांनी लक्षात ठेवा, या यज्ञामध्ये माझा असारा जो जावई आहे फार मानी पुरुष आहे, तो या यज्ञामध्ये काळाची येणार नाही. पण मला असं वाटतं माझी मुलगी सती या यज्ञासाठी आल्याशिवाय राहणार नाही. जो कोणी तिच्याशी प्रेमाचा संवाद करेल त्याचा शिरछेद केला जाईल, त्याचा शिरछेद केला जाईल, त्याचा शिरछेद केला जाईल. दक्ष त्या ठिकाणी असा सर्वांना ताकीद देत होता. आणि सती आल्यानंतर एक एक बहीण सतीच्या जवळ जाऊ लागली. पहिली बहीण असारी सतीच्या जवळ त्या ठिकाणी गेली महाराज. आणि तिला त्या ठिकाणी बोलते महाराज. खरं तर उपासनानं बोलू लागल्या. बरं, अशा उपासनानं बोलू लागल्या. एक म्हणली, का ग तुझ्या पतीच्या डोक्यावरलं लिकेज, पाण्याचं लिकेज काढलं काय? अजूनही साहेब पण लिकेजच आहे. त्यांच्या डोक्यावरून गंगा वाहते ना महाराज. या एक म्हणत होती, तुझा पती नेमकं कोणत्या कंपनीची पावडर वापरतो आम्हाला जरा सांग. ते बिचारा भस्म लावतं ना महाराज.
एक म्हणला का ग, एकीनं विचारलं सतीला, म्हणे काय तुझ्या पतीनं काय घरदार बांधलं का, अजून काही आता स्मशानामध्ये राहतो. आणि चौथी आली ती म्हणली काय कपडे वगैरे शिवले का, तसाच आहे अजून. सगळ्या उपासना बोलत होत्या. भगिनी मिली बहुत मुशकाता, पिता भवन जब गई भवानी, दक्ष त्राच काहून सन्माने. आईनं जवळ घेतलं होतं, पण आता आसार ज्या वेळेला सगळे रुष्ट होता, दक्षानाही आसारा सतीचा धिक्कार केला महाराज. आणि मग सतीच्या लक्षात आलं या सर्वांनी माझा धिक्कार केलेला आहे. आणि अशी सती आता म्हणते, हे बघा जिथं माझ्या सौभाग्यासाठी आसन मला दिसत नाही, आणि जिथं माझ्या सौभाग्याचा अवमान होत असेल अशा ठिकाणी आता मी सुद्धा थांबणार नाही. खऱ्या पतिव्रतेनं स्वतःहून तर पतीचा अवमान करायचाच नसतो, पण दुसऱ्यानं आपल्या पतीचा केलेला अवमान तिनं केव्हाही सहन करून घ्यायचा नसतं महाराज. आणि अशी सती म्हणू लागली, तसंही माझ्या सौभाग्यानं आता माझा त्याग केलेला आहे. आणि आता मला वाटतं हा जो माझा बाप आहे हा फार आसारा मानी पुरुष दिसतो, आणि या बापाच्या आसारा अंशातून माझं प्राकट्य झालं. आता हे शरीर मी ठेवणार नाही, हे शरीर आता मला काय करावं लागेल, सोडावे लागेल महाराज. आणि अशी सती आता निघाली महाराज. त्या तिला स्वतःचं शरीर त्या ठिकाणी सोडायचं आहे. सुतांना प्रश्न विचारला होता शौनक ऋषींनी, सतीनं आपलं आसारा शरीर का सोडलं, तो प्रसंग आपण पाहतो महाराज. आणि अशी सती आता आली महाराज. त्या ठिकाणी तिने विचार केला, आता माझ्या सौभाग्याचा अवमान होतोय ना, सौभाग्याचा अवमान होतो, आता मी काय केलं पाहिजे, स्वतःहून आता थांबून घेतलं पाहिजे. अशी सती आता त्या यज्ञकुंडामध्ये आहे. बरं, यज्ञकुंडामध्ये सती त्या यज्ञकुंडामध्ये त्या ठिकाणी जाते महाराज. आणि अशा सतीनं आता आपले दोनही हात जोडलेले आहे, दोन हात सती जोडते आणि भगवान सदाशिवांचं चिंतन त्या ठिकाणी करते महाराज. हो स्वामीजींनी वर्णन केलं, सती मरत हरी सन बरु मागा, सती मरत हरी सन बरु मागा, जन्म जन्म शिवपद अनुरागा, जन्म जन्म शिवपद अनुरागा, जन्म जन्म शिवपद अनुरागा, जन्म जन्म शिवपद अनुरागा. अशा सतीनं आपले दोन हात जोडले महाराज. तिला मनामध्ये विचार केला, या भगवान सदाशिवांनी खऱ्या अर्थानं माझा काय केलेला आहे, त्याग केलेला आहे, आता मी काय केलं पाहिजे, स्वतःहून आता थांबून घेतलं पाहिजे. आणि अशा सतीच्या नाव्या पायातून अग्नी प्रज्वलित झाला महाराज. आणि पाहता पाहता सती अंतरी स्वतःच्या सौभाग्यासाठी सती गेली महाराज, स्वतःच्या सौभाग्यासाठी सती गेली. महान असणारी पतिव्रता स्वतःच्या हाताला सौभाग्याचा अवमान तिला सहन झाला नाही. आणि परिणाम असा झाला, सतीनं स्वतःच्या देहाचा त्याग केला, स्वतःच्या देहाचा त्याग केला, स्वतःच्या देहाचा त्याग केला महाराज. आणि अशा सतीनं ज्या वेळेला देहाचा त्याग केला, ही वार्ता आता समजली महाराज. कुणाला समजली? नारदजींकडून आता हे वार्ता समजलेली आहे भगवान सदाशिवांना. आणि मग भगवान सदाशिवांना ज्या वेळेला समजलं, सतीनं काय केलं, स्वतःचा देह ठेवला. त्या भगवान सदाशिवांनी आपल्या जटेतून आसारा एक केस काढला महाराज. आणि तो आसारा केस त्या हिमालय पर्वताच्या खडकावरती आपटला. आणि आपटल्याबरोबर त्याच्यातून अशी आकृती निर्माण झाली महाराज. ती आकृती दुसरी कोणी नाही, ते प्रत्यक्षामध्ये भगवान वीरभद्र आहे. आणि अशा वीरभद्र भगवंताचं या ठिकाणी काय होत आहे, आगमन होते. ते वीरभद्र भगवान आता यज्ञकुंडाच्या ठिकाणी येऊ लागले. तिला सतीनं स्वतःहून थांबून घेतलेलं होतं. वीरभद्र भगवान आलेले आहे आणि ते भगवान सदाशिवांनी त्यांना पाठवलेलं आहे. भगवान सदाशिवांना समजलं आणि आता भगवान सदाशिवांच्या आसारा नेत्रातून प्रत्यक्षामध्ये वीरभद्र प्रकट झाले. हातामध्ये आसारा शस्त्र आणि ते वीरभद्रच्या यज्ञकुंडाच्या दिशेला धावू लागले. जेवढे ऋषी महात्म्याच्या यज्ञासाठी उपस्थित होते सर्वांना आता भय वाटू लागले महाराज. काय होईल, काय होईल, काय होईल. आणि असे वीरभद्र हातामध्ये शस्त्र घेऊन आलेले आहे. आणि आता जो लक्ष यज्ञ त्या ठिकाणी करत आहे, नंदिकेश्वर त्या ठिकाणी उपस्थित आहे, नंदिकेश्वर त्या ठिकाणी उपस्थित आहे. सर्वजण त्या यज्ञकुंडाच्या ठिकाणी निघाले. यज्ञ मंडपामध्ये त्या ठिकाणी आता वीरभद्र भगवंताचं आगमन होतं महाराज. आणि असे वीरभद्र भगवान म्हणजे दुसरं तिसरं कोणी नाही, प्रत्येकामध्ये असारे कोण आहे, भगवान सदाशिवांचा असा अवतार आहे महाराज. आणि असे वीरभद्र भगवान आणि दक्ष यांच्यामध्ये त्या ठिकाणी आता खऱ्या अर्थानं ऋषी महात्म्यांना त्या ठिकाणी काय केलं जाऊ लागलं. अनेक अवतार त्या ठिकाणी या यज्ञामध्ये विध्वंस करणाऱ्यांना आता मारहाण केली जाऊ लागली. यज्ञाचा विध्वंस त्या ठिकाणी झाला महाराज.
त्यानुसार आता वीरभद्र भगवंताचा गणगोळ संग्रहाला प्रारंभ झाला. आता वीरभद्र भगवान म्हणजे प्रत्यक्षामध्ये भगवान सदाशिव आहे. आता दक्ष एकमेकांवरती वार करत होते आणि असा वार करत असताना खन 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 असा तलवारीचा आवाज होत होता. लोक एकमेकांना मारण्याचा प्रयत्न करत होते. पण त्या वीरभद्र भगवंतांनी वेळ साठी महाराज आणि आता वीरभद्र भगवंतांची आसारी तलवार दक्षाच्या मानेच्या दिशेने जाते महाराज. आणि आता दक्ष आसारा खाली कोसळला आणि पाहता पाहता दक्षाचा आसारा मस्तक आता त्या कुंडामध्ये पडलेला आहे. आणि पाहता पाहता दक्षाचा काय झाला, मृत्यू झाला, मृत्यू झाला, मृत्यू झाला. आणि असे वीरभद्र भगवान आता भगवान सदाशिवांनी वीरभद्रांना पाठवलेलं होतं. यज्ञाचा विध्वंस करून आता नंदिकेश्वर आणि वीरभद्र परत जात आहे. नंदिकेश्वर आणि वीरभद्र परत जात आहे. या सगळ्या प्रसंगासाठी एकदा प्रेमानं आपण पुरंदरकारी वाचू. एक वाक्य लक्षात ठेवा सर्वांनी, ऐका. दक्षानं यज्ञाचं आयोजन केलं होतं. त्याच्यासाठी केलं होतं. दक्षानं यज्ञाचं आयोजन केलं होतं. भगवान सदाशिवांना कमी लेखण्यासाठी यज्ञाचं आयोजन केलं होतं. झाले आपली आजची कथा झाली. फक्त शेवटचं वाक्य ऐका. दुसऱ्याला कमी लेखवण्यासाठी जर एखाद्या यज्ञाचं आपण जर आयोजन जर करत असाल तर त्याचं फल आपल्या पदामध्ये चांगलं पडत नाही. हा ह्या सगळ्या प्रसंगाचा असणारा भाव आहे महाराज. म्हणून नाम सप्ताह करत असताना दुसऱ्याला कमी लेखवण्यासाठी करू नका. कोणतंही कार्य करत असताना ते फक्त भगवंतासाठी करायचं हा भाव आपल्या अंतःकरणामध्ये त्या ठिकाणी ठेवा महाराज. तरच त्याचं फल आपल्याला चांगल्या पद्धतीनं प्राप्त होत असतं. असं असणारं सतीनं या यज्ञामध्ये उडी मारून स्वतःला त्या ठिकाणी थांबवलेलं आहे. आणि अशा सतीनं आता मरत असताना वर मागितला, जन्म जन्म शिवपद अनुरागा. आणि मग आता शौनक ऋषींनी स्वतःना प्रश्न विचारला, मग सांगा ना, त्या सतीनं स्वतःहून आता थांबून घेतलं होतं, तिचा पुढं जन्म कुठे झाला. आणि मग त्यावेळेला सांगितलं म्हणे आता तिचा पुढं जन्म कुठं होईल हे सांगितलं जाईल, पण हे आज नाही सांगितलं जाणार. हे केव्हा सांगितलं जाणार? उद्याच्या कथेमध्ये सांगितलं जाणार महाराज. रोजच्या कथेपेक्षा आज 10-20 मिनिटाचा काय झाला आपल्याला विलंब झाला. अगोदर आपला आसारा या ठिकाणी दीपोदन होतं, त्यामुळे कथाही सुद्धा सुरू होताना थोडासा विलंब झाला. आणि एवढी धावपळ करून आपण तिथपर्यंत येऊन दाखल झालेलो आहोत. उद्या असणारं शिव पार्वती विवाह हा प्रसंग आपण उद्याच्या कथेमध्ये त्या ठिकाणी पाहणार आहोत महाराज. प्रत्यक्षामध्ये आता इथं तो शिव पार्वती विवाह संपन्न होईल असा असणारा उद्या आपलं रामपूर न राहता इथं त्या ठिकाणी प्रत्यक्ष जसा हिमालय पर्वतावरती असणारा तो शिव पार्वतीचा विवाह संपन्न झाला महाराज, तसा असणारा तो विवाह सोहळा या ठिकाणी संपन्न होणार आहे. आणि त्या भगवान शिवांच्या स्वागतासाठी मैनावती माता जाईल. सगळे एकमेकाला म्हणतील, बरं भोले बाबा की आई रे बना, चलो सखी दर्शन करो, प्यारे शिव जी की आई रे बना, चलो रे चलो दर्शन करो, चलो सखी दर्शन करो, प्यारे शिव जी की आई रे बना, चलो सखी दर्शन करो, भोले बाबा की प्यारे शिव जी की, भोले बाबा की आई रे बना, चलो रे चलो दर्शन करो, प्यारे शिव जी की आई रे बना, चलो रे चलो दर्शन करो, चलो सखी दर्शन करो, प्यारे शिव जी की आई रे बना, चलो सखी दर्शन करो. ब्रह्मा भी आए, विष्णु भी आए, विष्णु भी आए, ब्रह्मा भी आए, वो विष्णु भी आए, ब्रह्मा भी आए, विष्णु भी आए, ताल भी बाजे, मृदंग बाजे, ताल भी बाजे, मृदंग बाजे. चलो चलो दर्शन करो, प्यारे शिव जी की आई रे बना, चलो चलो दर्शन करो, भोले बाबा की आई रे बना, चलो चलो दर्शन करो. उमापति महादेव की जय. हे आज ना, हे केव्हा? उद्या
भोलेनाथाच माझ्या लागल लगीना किती आनंदान नाचती भक्त या रामपूर नगरीत काय 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 वाजत गाजत ते मालिकेमध्ये आपण पाहतो ना कल देखेंगे तसं उद्या आहे महाराज सर्वांनी उद्या वेळेमध्ये या मंडपामध्ये येण्याचा सर्वांना त्या ठिकाणी ह्या मंचकाची आसरे विनंती आहे आणि संयोजकाकडून आपल्याला आलेली सूचना अशी आहे महाराज विवाह म्हटला की आपण काय केला पाहिजे आहेर केला पाहिजे प्रत्यक्षामध्ये भगवान भोलेनाथ आणि पार्वती माता यांच्या विवाहामध्ये आहेर करण्याचं आपल्याला भाग्य प्राप्त होतं महाराज म्हणून आसरा ज्यांना ज्यांना शक्य असेल येताना आपले आहेर बरोबर घेऊन हे सांगायचं होतं हा घेऊन या नक्की बरोबरून आणतील महाराज कारण इथं आपल्या गावामध्ये पूर आहे म्हणजे रामपूर आहे ना सगळ्या गोष्टीचा पुरट आहे महाराज म्हणजे पूर म्हणजे आधिक्य आहे असं असं सर्वच जण या ठिकाणी घेऊन येतील अशी अभिलाषा या ठिकाणी व्यक्त करू आजची कथा या ठिकाणी विराम पावते रामकृष्ण हरी